नमस्कार मंडळी. 91व्या विज्ञान पुष्पाचं आपलं सगळ्यांचं स्वागत उपस्थितांचं. तर आज आपल्या 91व्या विज्ञान गंगा पुष्पामध्ये प्राध्यापक अविनाश टेकाडे मेंदूचे विकार आणि उपचार या विषयावरती ते बोलणार आहेत. आणि मी आत्ताच सांगत असतो त्याप्रमाणे बहुतेक गोष्टींचा उपयोग हा मेंदूत न होतो आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या भाषेत शरीरातील मेंदू हा भाग म्हणजे एक सीपीयू असल्यासारखा आहे. आणि यामधले असलेले अनेक अडचणी, त्यामधले येणार अनेक विकार आणि त्यावरचे उपचार काय असू शकतात आणि काय आहेत, हे एक प्रथितयश जेनेटिक्स या विषयामध्ये वर्ष ते शिकवत आहेत आणि यांच्यासारखा वक्ता आपल्याला मिळालेला आहे. विज्ञानगंगा व्याख्यानमाला ही मराठी विज्ञान परिषद आणि MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वतीने आम्ही दर महिन्याला करतो. या सर्व व्याख्यानांचं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असतं आणि ही सर्व व्याख्यानं आम्ही आमच्या मराठी विज्ञान परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आता होत आहे हे आम्ही तिथे अपलोड करतो, की जेणेकरून ज्या लोकांना या विषयावरती समजून घ्यायचं आहे, ऐकायचं आहे, किंवा जे लोक त्या व्याख्यानाला हजर नाही शकले त्यांना त्याचा अनुभव घेता येईल, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन. आज सरांचं व्याख्यान आहे ते जवळजवळ 50 मिनिटं चालेल. त्याच्यानंतर 10 मिनिटं आपल्याला काही प्रश्न असतील तर सरांना विचारता येतील आणि त्यानंतर मी या कार्यक्रमाचा समारोप करेन. माझं नाव डॉक्टर हेमंत जोगळेकर, कार्यकर्ता आहे मराठी विज्ञान परिषदेचा. सरांचा मी थोडक्यात अल्प परिचय करून देतोय. प्राध्यापक अविनाश, ज्यांनी फार्मास्युटिकल सायन्स मध्ये PhD केलेली आहे, नॉर्थ मराठवाडा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव येथली नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये. सरांनी M.Pharm केलेलं आहे फार्मास्युटिकल सायन्स मध्ये, B.Pharm केलेलं आहे RTM नागपूर मधनं, त्यांनी बिट्स पिलानीमधनं केले. 25 वर्षांचा त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे आणि नेहमी आपण असं ऐकत गेलोय की जेव्हा एखाद्या प्राध्यापक असतो, मी पण शिकवतो त्यामुळे मला एक कल्पना आहे की तेवढा जास्ती शिकत पण असतो. त्यामुळे आपल्याकडे एक प्रथितयश प्राध्यापक आणि या विषयातले तज्ज्ञ मिळालेले आहेत. फार्मास्युटिक्स या विषयामध्ये सरांचं स्पेशलायझेशन आहे. 25 वर्षांहून अधिक काळ ते अध्यापन करत आहेत. आतापर्यंत सरांनी अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा या त्यांच्या विषयातील खास विषयांना आणि विद्यार्थ्यांना शिकवलेले. सरांनी आतापर्यंत भारतामध्ये वेगवेगळ्या जर्नल्समध्ये, रिसर्च जर्नल्समध्ये 19 पेपर पब्लिश केलेले आहेत आणि 34 पेपर हे आंतरराष्ट्रीय बाहेरच्या इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत. आतापर्यंत सरांकडे 85 मास्टर्स झालेले आहेत विद्यार्थी आणि एक विद्यार्थ्यांनी इव्हन PhD पण पूर्ण केलेली आहे. त्यामुळे सरांकडे जाऊया. थँक्यू व्हेरी मच सर. सर्वप्रथम नमस्कार. मी डॉक्टर अविनाश टेकाडे, प्राध्यापक मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी थेरगाव पुणे इथे कार्यरत आहे सध्या. सर्वप्रथम आभार व्यक्त करतो मराठी विज्ञान परिषदेचे श्री ज्येष्ठराज जोशी सर, प्रधान सर, ज्यांनी मला प्रोफेसर जो खूपच सन्माननीय असा हे पुरस्कार आहे, प्रोफेसर मनमोहन शर्मा सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवॉर्ड, त्यांनी दखल घेऊन, माझ्या कामाची दखल घेऊन, आणि ही माझ्यासाठी पावती आहे कामाची. सर्व आजी आणि माजी पदाधिकारी त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर हेमंत जोगळेकर त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझा इतका छान परिचय करून दिला सगळ्या श्रोत्यांना. हे जे काही यश आहे, जे काही पुरस्कार मिळाला आहे, ते काही माझे एकट्याचे नाही आहे. त्यामध्ये असंख्य लोकांचं योगदान आहे. त्यांचा सुरुवात करण्यापूर्वी माझं कर्तव्य समजतो की त्यांचा मी आवर्जून उल्लेख करावा. त्यामध्ये सर्वप्रथम माझे आई वडील आणि गुरुजन. माझ्या आई वडिलांनी मला या योग्य बनवलं. त्यानंतर माझ्या भगिनी, माझी पत्नी, माझी कन्या, गुरुजन, मित्र, माझी सहकारी व माझे आजी आणि माझी विद्यार्थी की ज्यांनी ऍक्च्युअली लॅबोरेटरीमध्ये काम केलं, हे सगळ्यांचंच यश आहे. फार सुंदर कुठलं यश हे एकट्याचं नसते आणि मी हे सगळं त्यांना समर्पित करतोय. तर आजच्या या व्याख्यानमालेच्या 91व्या पुष्पामध्ये मी बोलणार आहे मेंदूचे विकार व उपचार
सद्य उपचार व त्यामध्ये काय आम्ही ऍडव्हान्समेंट काय केली, जसं सध्या बरंच सुरू आहे, आम्हीच म्हणता येणार नाही, जगभर त्यावर बरंचसं काम सुरू आहे. आणि ते काय काम सुरू आहे आणि ते कसं फायदेशीर ठरू शकते या सगळ्या विकारासाठी हे आपण जाणून घेऊया. मी प्रयत्न करेल की शक्यतोवर जिथे ते मराठी आहे तिथे मॅक्झिमम जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा, कारण याचं उद्दिष्ट जे आहे मराठी विज्ञान परिषदचं ते सायन्सचा जो आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मराठीतून. छान सर, त्यामुळे छान. आपण सर्वात पहिले जाणून घेऊया की मेंदूचे विकार काय व त्यासाठी सध्याची जी आहे प्रचलित जी उपचार पद्धती आहे ते काय आहे व त्याचे काय समजून पण साईड इफेक्ट आहेत व किंवा त्याचे काय लिमिटेशन्स आहेत. आणि तेच आम्ही आमच्या रिसर्चमध्ये काय ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या काही केस स्टडी पण आपण इथे घेणार आहे. तर सर्वप्रथम मेंदूचे विकारामध्ये जसं की मेंदू हा जो आहे CNSचा म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा किंवा केंद्रीय मज्जासंस्थेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. मेंदूमध्ये अनेक विकार होऊ शकतात, जसे की अल्झायमर्स डिझीज आहे, पार्किन्सन्स डिझीज आहे, डिप्रेशन आहे, इपिलिप्सी आहे, जे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक कार्यप्रणालीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे या रोगांचे स्वरूप व उपचार हे फार महत्वाचे आहे. तर आता हे मेंदूचे विकार व त्याची लक्षणे काय, हे जे आपण जे प्रकार बघितले आहे, काही काही याचंच नाव घेतलं मी प्रमुख यांचं. तर त्यामध्ये शारीरिक लक्षणे जे असे आढळून येतात की रिटार्डेशन, ट्रिमर्स, लॉस ऑफ कोऑर्डिनेशन इन ब्रेन इन केस ऑफ ब्रेन ट्यूमर. ब्रेन ट्यूमरमुळे काय होते की ट्रिमर्स येतात, लॉस ऑफ कोऑर्डिनेशन होते. त्यानंतर मानसिक लक्षणे जे आहेत ते आढळून येतात काही डिसिजेसमध्ये, की जसं लॉस ऑफ मेमरी पर्टिक्युलरली इन केस ऑफ अल्झायमर्स डिझीज. त्यानंतर चालणे व संतुलन बिघडते. मुवमेंट जसं की पार्किन्सन्स डिझीज मध्ये चालणे व संतुलन जे आहे बॉडीचे ते आपलं बिघडते. त्यामुळे आता सर्वप्रथम आपण एक एक लवकरात लवकर एक एक डिझीज व त्याचे जे स्पेसिफिक जे सिम्पटम्स आहेत ते काय आहेत ते आपण जाणून घेऊया पुढे जाण्याआधी. तर अल्झायमर डिझीज हा एक असाच मेंदूशी संबंधित विकार आहे, ज्यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते आणि विसराळूपणा वाढते. विकार मुख्यत्वे 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आढळते, पण अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे तो 65 पेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये पण होतो, आढळत आहे, असं लक्षात आलेलं. अल्झायमरच्या रुग्णांमध्ये मेंदूच्या पेशींमध्ये असामान्य अमायलोइड बीटा प्लेक्स तयार होतात, ज्यामुळे मेंदूच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय होतो. याचे उपचार औषध घेणे आणि मनोवैज्ञानिक उपचार घेणे हे फार महत्वाचे आहे. त्यामध्ये जे दिसते तुम्ही राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता इथे की मेमरी लॉस, मूड स्विंग होते, डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग ऑफ रिटन अँड स्पोकन लँग्वेज, इनॅबिलिटी टू कम्प्लीट कॉम्प्लेक्स टास्क और डिफिकल्ट टास्क आणि फॉरगेटिंग सम वर्ड्स अँड कन्फ्युजन विथ टाइम और लोकेशन. तर असा हा एक डिझीज आहे ज्यामध्ये की रुग्णाचं अल्झायमर डिझीजमध्ये असे लक्षणं आढळून येतात. तसंच दुसरं जर बघितलं आपण प्रामुख्याने तर पार्किन्सन्स डिझीज येतो. हा रोग मेंदूच्या हालचालीवर म्हणजे बॉडीच्या हालचालीवर परिणाम करणारा असतो. यामध्ये डोपामाइन हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे हे त्यामध्ये मरतात, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डोपामाइन आणि ॲसिटाइल कोलिन हे दोन जे न्यूरो ट्रान्समीटर असतात त्याचं इम्बॅलन्स होतं आणि त्यामुळे ट्रिमर्स म्हणजे जसं थरथरणे, कडकपणा म्हणजे स्टिफनेस इन द बॉडी, मंदपणा, त्यानंतर स्लो डाऊन द मुवमेंट, बॉडी मुवमेंट स्लो डाऊन होतात, अशी आणि असंतुलन दॅट इज इम्पेअर्ड बॅलन्स अशा समस्या रुग्णांना उद्भवतात. सो हा जो रोग आहे असाध्य असताना आपण त्याला हे करू शकतो की त्याचं कंट्रोल करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण मॅनेजमेंट करू शकतो औषधी आणि थेरपी देऊन, जेणेकरून तो प्रोग्रेस नाही होणार, पुढे जाणार नाही व तिथेच तो राहील. म्हणजे आपण त्याला कम्प्लिटली क्युअर करणं डिफिकल्ट असते, पण ऍटलिस्ट आपण त्याचं मॅनेजमेंट करू शकतो, व्यवस्थापन करू शकतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे त्याची जीवनाची गुणवत्ता आपण सुधारू शकतो. त्यानंतरचा जो आहे डिझीज आहे तो आहे इपिलेप्सी, ज्याला की मराठीत अपस्मार किंवा फेफरे म्हणतात. या इपिलेप्सीच्या लक्षणामध्ये अचानकपणे तोल जाऊन खाली पडणे, दॅट इज लॉस ऑफ कॉन्शियसनेस, शरीर आकडते, झटका येते, शरीराच्या विचित्र हालचाली होतात, जीभ किंवा ओठ दातांनी चावले जातात, त्यामध्ये दातखिडी बसते, तोंडातून फेस येऊ लागतो, रुग्ण डोळे फिरवतात आणि शुद्धी हरपते. निदान झाल्यानंतर आधी अँटी इपिलिप्टिक औषधे सुरू केली जातात. औषधांनी जर इपिलिप्सी नियंत्रणात येत नसल्यास
मेंदूवरील सोपी आणि सुटसुटीत शस्त्रक्रियेने एपिलिप्सीवर यशस्वी उपचार होऊ शकतात. पण ग्रामीण भागात किंवा आजकाल अजून बऱ्याच शहरी भागात सुद्धा लोकांनी एपिलिप्सीच्या दौऱ्याचे उपचार करण्यासाठी विविध घाण्यांचा वापर केलेला आहे. म्हणजे स्ट्रॉंग स्मेल. यातील काही घाण्यांमध्ये जसं चप्पल हा त्याच्या समोर रुग्णाच्या नाकाच्या समोर ठेवतात, चप्पल किंवा कांदा असलेलं वस्त्रामध्ये कांदा टाकून तो असा जो त्याचा हे आहे तीव्र असा वास असतो, सुगंध असतो, तो डायरेक्टली नाकामधून काय होते मेंदूमध्ये ते ओल्फॅक्टरी नर्व्ज आणि जे ट्रायजेमिनल नर्व्ज असतात त्यामुळे तो डायरेक्ट त्वरित काही सेकंदामध्ये किंवा मिनिटांमध्ये तो ब्रेनमध्ये जातो आणि जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेसमध्ये जो अडथळा निर्माण झालेला असतो या बिमारीमध्ये जसं इपिलिप्सीमध्ये किंवा अपस्मारमध्ये ते व्यवस्थित होण्यात मदत होते. रुग्ण शुद्धीवर येतो आणि मग नंतर त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करता येतो. तर हे जे सिम्पटम्स आहेत इपिलेप्सीचे जे आपण ऑलरेडी डिस्कस केले आहेत जसं की लॉस ऑफ कॉन्शियसनेस, वीकनेस, अँझायटी, स्टेरिंग कंटिन्युअसली, कॉन्ट्रॅक्शन अँड जर्निंग ऑफ मसल, कन्फ्यूज स्पीच, यामुळे डॉक्टर त्याचं निदान करतात. पण कधी कधी जर असा अटॅक आला तर हे अशी जे लोक उपचार करतात आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं पण हे तितकं आवश्यक आहे. ते तात्पुरते उपाय झाले, तात्पुरतं रुग्ण शुद्धीवर येतो, पण त्यानंतर त्वरित हॉस्पिटलायझेशन करणे हे फार महत्वाचे आहे. यानंतर तिसरा महत्वाचा आणि आजकाल ज्याचे पर्सेंटेज किंवा वाढत आहे खूप प्रचंड ते म्हणजे डिप्रेशन. तर डिप्रेशन हे मानसिक आजार आहे ज्यामुळे व्यक्तीला दिवसभर दुःखी वाटते, त्याची रुची कमी होते आणि तो आत्मविश्वास गमावतो. त्याच्या निद्रा किंवा डिफिकल्टी इन फॉलिंग स्लीप, निद्रा कमी होते आणि त्याला सुसायडल टेंडेन्सीज येतात. डिप्रेशनमुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात, कामगिरीत आणि संबंधांमध्ये समस्या येतात आणि याचे उपचार हे सायकियाट्रिस्टच्या मार्गदर्शनानुसार औषध घेणे आणि सायकोलॉजिकल उपचार घेणे याच्यामध्ये येतात, मोडतात. तर हे जे काही साईन्स डिप्रेशन आहेत त्यावरून म्हणजे ओळख करतात डॉक्टर, त्याची निदान करतात आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट देतात. त्यानंतर आहे ब्रेन ट्यूमर, त्याला म्हणतो ट्यूमर म्हणजे कॅन्सरस सेल, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ द ब्रेन सेल्स. सो ब्रेन ट्यूमर म्हणजे हे अजून मेंदूच्या पेशीची असामान्य वाढ, त्यानंतर ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल. ही गाठ जी आहे ती हार्मलेस असू शकते किंवा कॅन्सरस असू शकते, म्हणजे नॉन कॅन्सरस आणि कॅन्सरस. सो मेंदूच्या आत ज्या गाठी बनतात त्यांना प्राथमिक मेंदूची गाठ म्हटली जाते, प्रायमरी ट्यूमर. दुसऱ्या प्रकारची गाठ किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर म्हणजे जे असते कॅन्सरस, जे शरीराच्या इतर भागांमध्ये कॅन्सर होऊन मेंदूच्या भागाकडे सरकल्याने होते. म्हणजे कॅन्सर कुठेतरी दुसरीकडे. तर मेंदूतील गाठीची लक्षणे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. उपचार गाठीच्या प्रकार, आकार व स्थान यावर अवलंबून असतात. सर इथे आपल्याला दिसतो या मधल्या चित्रामध्ये की इथे जे ब्रेन ट्यूमर, हा ब्रेन आहे आणि त्याच्यामध्ये इथे दिसतंय त्याचा कलर थोडा वेगळा आहे, हे ट्यूमर ग्रोथ आहे. आणि हे जे ट्यूमर ग्रोथ झाली त्यामुळे त्याचा जो इफेक्ट होतो, जसं जसं ते वाढते तो इम्पॅक्ट करतो बाजूच्या सेल्सवर, ब्रेन्सवर, आणि बऱ्याच वेळा त्याचा परिणाम जो आहे आपल्या बाकी बॉडी फंक्शनिंगवर होतो. तर याचे सिम्पटम्स काय आहेत? ब्रेन कॅन्सरचे सिम्पटम्स जर बघितलं तर बिकॉज ऑफ द ट्यूमर हेडेक होतो रुग्णाला, त्यानंतर नॉशिया, व्हॉमिटिंग हे कॉमन हे आहे सिम्पटम्स आहेत. फेशियल पॅरालिसिस होते, लॉस ऑफ कोऑर्डिनेशन होते, त्यानंतर व्हिज्युअल इम्पेअरमेंट, डिफिकल्टी इन सॉलोईंग, गिळण्यासाठी त्रास होतो, डिझिनेस, कन्व्हल्जन्स अँड प्रॉब्लेम्स विथ स्पीच. हे काही त्याचे सिम्पटम्स आहेत ज्यावरून डॉक्टर त्याचं निदान करतात आणि नंतर बायोप्सीवरून म्हणजे त्याची जे सेल्स वगैरे काढून त्याच्यावरून त्याचं फायनल निदान होते की हे जे ट्यूमर आहे हे वेदर कॅन्सरस आहे की नॉन कॅन्सरस, पॅथॉलॉजीमध्ये याच्यामध्ये टेस्ट. आता हे झाले आपले विकार आपण जे बनवले बघितले कॉमन. याच्या व्यतिरिक्त भरपूर असंख्य विकार आहेत, पण आपला विषय जो आहे तो आहे ट्रीटमेंट. त्याची सध्याची ट्रीटमेंट, त्यावर सध्या काय रिसर्च सुरू आहे आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघणार आहे. त्यामुळे हे जे आहे आपण काही ठराविक एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून उदाहरण घेतलेले आहे आपण. तर आता या सीएनएसच्या विकारांचे उपचार 3 याच्यामध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. एक आहे पहिलं मेडिकेशन म्हणजे औषधी देणे, त्यासाठी इपिलेप्सीसाठी अँटी कन्व्हल्जंट औषधी, अँटी डिप्रेशन, अँटी पार्किन्सन, अँटी अल्झायमर, असं जो काही डिझीज आहे त्यानुसार डॉक्टर जे आहेत ते औषधी देतात. त्यानंतर दुसरा एक हे आहे की सर्जरी. ब्रेन ट्यूमरमध्ये जसं मेंदूच्या काही सर्जरी करून जे ट्यूमर आहे ते काढून घेतले जाते. आणि रिहॅबिलिटेशन,
ट्रीटमेंट म्हणजे गिवन टू रिस्टोर, म्हणजे ते मेंदू जे स्पीच वगैरे जे परसेप्शन आहे आणि मुवमेंट आहे रुग्णाच्या ते परत पूर्ववत होण्यासाठी त्यासाठी रिहॅबिलिटेशन केले जाते. हे जे आहेत हे सामान्यपणे हे जे उपचाराचं याच्यामध्ये आपण त्याला 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर आता आपण येऊया करंट ट्रीटमेंटवर. सध्या त्याची काय थेरपी आहे, त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे. तर सध्या आता त्यामध्ये टॅबलेट, कॅप्सूल, इंजेक्शन म्हणजे ओरल आणि पॅरेंट्रल. पॅरेंट्रल मीन्स इंट्राव्हेनस किंवा अदर दॅन, एंटरल म्हणजे अदर दॅन ओरल. सो ओरलमध्ये ते टॅबलेट आणि कॅप्सूल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मोस्ट पॉप्युलर हे डोजेज फॉर्म आहेत. पण त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत तसेच काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. पण या केसमध्ये आपण म्हणू त्याचे डिसएडव्हान्टेजेस जास्ती आहेत, कारण देर इज CNS टार्गेटिंग थ्रू हे जे आपण ओरल किंवा पॅरेंट्रल देतो, टॅबलेट किंवा कॅप्सूल किंवा इंजेक्शननी जरी दिलं आपण तरी ते रक्तात जे ऍब्सॉर्ब होतं, मिसळलं जातं पोटात घेतल्यानंतर, डिसइंटिग्रेशन होऊन त्याचं डिझोल्युशन होऊन त्याचं ऍब्सॉर्ब होतो ब्लडमध्ये. पण मग ब्लडमधून ऍब्सॉर्ब झाल्यावर ते ब्रेनला जाते का, तर शक्य पूर्ण पर्सेंटेजमध्ये जात नाही. कारण काय, तिथे ब्लड ब्रेन बॅरियर आहे. हे ब्लड ब्रेन बॅरियर याचं काय प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे, हे बॉडीचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. कारण ब्रेन हा व्हेरी इम्पॉर्टंट, फार इम्पॉर्टंट असा हे आहे, ऑर्गन आहे जो बॉडीचं पूर्ण नियंत्रण करतो. त्यामुळे ब्लड ब्रेन बॅरियरचं फंक्शन काय, तर फक्त जे जे बॉडीसाठी ब्रेनसाठी फंक्शनिंगसाठी रिक्वायर्ड आहे, जसं की ग्लुकोज एनर्जीसाठी आणि ऑक्सिजन, तो ब्लड मधून ते ऑक्सिजन आणि ग्लुकोज जे की एसेन्शियल आहे फंक्शनिंगसाठी ब्रेनच्या, तेवढं सिलेक्टिव्हली ते घेतं. आणि जे जे बॉडीचा पार्ट नाही आहे, दॅट इज कॉल्ड एज नॉन सेल्फ, ते त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो किंवा आत येऊ देत नाही, किंवा आत आलं तर त्यात अशी काही व्यवस्था आहे की ते ज्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण एखाद्या ठिकाणी जर खोलगट भागात जर पाणी साचलं तर आपण पंप लावून त्याला बाहेर फेकून देतो घरात वगैरे किंवा काय. तर त्या दृष्टिकोनातून जर एखाद्या वेळेस जर ड्रग गेला किंवा फॉरेन बॅक्टेरिया वगैरे ट्राय केला त्यांनी मेनिंजेस क्रॉस करण्याचा, ब्रेन क्रॉस करण्याचा, तर ते जे ब्लड ब्रेन बॅरियर आहे त्याला ते रोखतं तिथे, किंवा आतमध्ये आल्यास बाहेर त्याला फेकून देतं. तर हे जे ब्लड ब्रेन बॅरियरचं फंक्शन आहे ते प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे. पण त्याचा आपल्याला काय होतो की ते त्याचा डिसएडव्हान्टेजेस कसं आहे की ते ड्रगला पण फॉरेन समजून, ते फॉरेनच आहे ड्रग बॉडीमध्ये, जे जे बॉडीचा पार्ट नाही आहे दॅट इज फॉरेन टू द बॉडी, त्याला पण ते अलाउ नाही करत. आणि ते एक रिझन आहे की इफिशियंट कॉन्सन्ट्रेशनमध्ये, सफिशियंट कॉन्सन्ट्रेशनमध्ये तो जो ड्रग आहे तो ब्रेनमध्ये जिथे की त्याची ऍक्शन होते, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे तिथे ब्रेनमध्ये, ते तितक्या प्रमाणात जात नसल्यामुळे कदाचित ते होऊ शकत नाही. आणि त्या किंवा ते होण्यासाठी जास्त प्रमाणात तिथे ड्रग जाण्यासाठी आपल्याला ओरली जास्ती द्यावं लागते, आणि जास्ती डोस दिल्यामुळे डोस डिपेंडंट जे साईड इफेक्ट असतात, डोस रिलेटेड साईड इफेक्ट असतात, ते वाढतात. दुसरी गोष्ट लो बायो अवेलेबिलिटी. बायो अवेलेबिलिटी म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ द ड्रग इन द सिस्टेमिक सर्क्युलेशन. इथे पण आपल्याला बायो अवेलेबिलिटी त्या उद्देशाने म्हणायचं नाही, आपल्याला म्हणायचं की साईट ऑफ ऍक्शन, तुमचं अवेलेबिलिटी ऑफ ड्रग तिथे किती आहे जिथे त्याची ऍक्शन आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेनमध्ये किती आहे. आता आपण ओरली दिल्यावर आणि इंजेक्शननी दिल्यावर रक्तामध्ये ते जाते, म्हणजे बायोलॅबिलिटी काय आहे, रक्तामध्ये आहे, पण ब्रेनमध्ये किती आहे तर कमी आहे. मग आपल्याला काय पाहिजे की अवेलेबिलिटी, ते जो ड्रग आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला ब्रेनमध्ये पाहिजे. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, टार्गेटिंग जर केलं, आपण जर प्रयत्न केला की हे ब्लड ब्रेन बॅरियरला अवॉइड कसं करता येईल, जेणेकरून आपलं जे औषध आहे, जो ड्रग आहे, तो ब्रेनमध्ये जिथे पाहिजे त्या ठिकाणी त्या प्रमाणात असेल. तिसरी गोष्ट आहे म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्फंक्शन. यामध्ये काय होते की ड्रग जरी आपण ओरली घेतला तरी काही वेळेस काय होते, त्रास होते. त्या साईड इफेक्ट जे असतात की गॅस्ट्रो इंटेस्टिनल याच्यामध्ये सिमटम्स दाखवतात, तुमचं GI ट्रॅक डिस्टर्बन्सेस होतात, किंवा तिथे तर डिग्रेडेशन होते, तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये ऍब्सॉर्ब होत नाही, एन्झाईम्स त्यावर ऍक्ट होतात, आणि त्यामुळे त्याचं साईड इफेक्ट पण होतात, GI डिस्टर्बन्सेस वगैरे. तर डिस्फंक्शनिंग ऑफ द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक ते पण होते. सो हे जे साईड इफेक्ट आहेत, जसं की एन्झायमॅटिक डिग्रेडेशनमुळे अमाऊंट ऑफ ड्रग जो आहे जो कमी जातो, कारण काही ड्रग जो आहे तो डिग्रेड होतो गट वॉलमध्ये किंवा आपल्या GI ट्रॅकमध्ये, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये. तो या सगळ्यांचा जो नेट रिझल्ट आहे, यामुळे काय होते की कमी प्रमाणात ड्रग जो आहे तो ब्रेनमध्ये जातो, तर आणि त्याला उशीर लागतो जायला. मग त्यामुळे काय होते, ऍक्शन व्हायला वेळ लागतो, आणि ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तिथे जाण्यासाठी आपल्याला जास्ती प्रमाणात तो ड्रग ओरली किंवा पॅरेंटली द्यावा लागतो, आणि त्याचे डोस डिपेंडंट साईड इफेक्ट जे असतात ते असतात. त्यामुळे हा याचा प्रॉब्लेम आहे
आणि याचं जे आहे ते ब्लड ब्रेन बॅरियरचं कसं असते मी थोडक्यात शॉर्टमध्ये सांगतो की हे जे आहे आपण बघतोय हे नॉर्मल ब्लड वेसल आहे आणि हे राईट साईडला आहे जिथे माझा कर्सर आहे आता हे ब्रेन वेसल हे जे ब्लड वेसल आहे म्हणजे जनरली ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे काय तिथे पण ब्लड वेसल असतात पण त्या नॉर्मल ब्लड वेसल जे आहे बाकी बॉडी पार्टपेक्षा त्या वेगळ्या असतात त्या ब्लड वेसलच्या बाजूला अजून देर इज ॲस्ट्रोसाइट ॲस्ट्रोसाइट फ्रूट प्रोसेस असते हे त्यांना कव्हर केलेलं असते आणि त्याचं टाईट जंक्शन असतात या दोन ॲस्ट्रोसाइटच्या मध्ये टाईट जंक्शन्स आर देअर त्या अरुणी दाखवल्या टाईट जंक्शन म्हणजे हे काय करते याच्यामुळे ब्लड वेसलमध्ये त्या बाकी जे आहे फॉरेन टू व्हॉट एव्हर द फॉरेन टू द बॉडी औषध पण आहे त्याला लवकर येऊ देत नाही किंवा आलं तरी बाकीचे जे असतात पी ग्लायकोप्रोटीन वगैरे किंवा बरेचसे असे प्रोटीन्स जे ब्रेनमध्ये असतात ते त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात आउट ऑफ द ब्रेन एन्व्हायरमेंट आणि हे जे आहे या साईडला ब्लड आहे इकडे ब्रेन आहे व्हायलेट साईडला ओके हे ॲस्ट्रोसाइट आहे ब्रेन साईडला आणि इकडे ब्लड आहे सो पॅरासेल्युलर ट्रान्सपोर्ट ट्रान्ससेल्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे काय डायरेक्ट हे जे आहे प्रोटीनच्या थ्रू किंवा काय म्हणतात त्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे एखादं मॉलिक्यूल आहे जसं आपण एखादी गाडी जर बंद पडली रस्त्यात तर त्याला कसं टो करून नेतो तर इथे एनर्जी इन्व्हॉल्व होते हे ब्ल्यू कलरचे जे आहे समजा ड्रग मॉलिक्यूल आहे आणि हा प्रोटीन मॉलिक्यूल आहे किंवा अटॅच करतो त्याला अँड इट त्या अक्रॉस द अदर साईड म्हणजे ब्रेकच्या साईडला घेऊन जातो हे डिफ्युजन आहे सिम्पल ट्रान्ससेल्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे जर काही लिपॉइडल ड्रग असतात जे की वॉटर इन्सॉल्युबल किंवा हायली लिपोफिलिक ड्रग कारण हे जे आहे लिपोफिलिक मेम्ब्रेन आहे यातून डायरेक्टली ते ड्रग आहेत ते डिझॉल्व्ह होतात त्या मेम्ब्रेनमध्ये आणि ब्रेनमध्ये पास होतात आणि पॅरासेल्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे या दोन सेलच्या मधून जो आहे ड्रग तो इथे जातो ब्रेनच्या एन्व्हायरमेंटमध्ये पण इथे गेल्यानंतर पण जे पी ग्लायकोप्रोटीन असतात ते त्यांना परत वापस पाठवतात टुवर्ड द ब्लड साईड ओके त्यामुळे काय होतं की कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते अचीव तर होतं पण साधारणतः इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन होत नाही त्यामुळे आपण इथे जे आहे बायपासिंग ब्लड ब्रेन बॅरियर हा एक इम्पॉर्टंट अप्रोच आहे त्यावर खूप सारं जगभरात काम सुरू आहे टू टार्गेट द सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्लड ब्रेन बायपास करायची पण मग कशी करायची ओके सो सध्या काम सुरू आहे त्यावर ऍडमिनिस्ट्रेटिंग अ नॅनो पार्टिक्युलेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम थ्रू नझल रूट आता नझल रूटनी द्यायचं म्हणजे नाकावाटे द्यायचं पण कसं द्यायचं तिथे ब्लड ब्रेन बॅरियरचं प्रेझेन्स नाही आहे ते आपल्याला ॲडव्हान्टेज आहे त्यामुळे आपण देऊ शकतो आणि तो डायरेक्ट ड्रग जो आहे तो ब्रेनमध्ये जाईल जिथे त्याची फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन जिथे तो ऍक्शन देतो पण कसं ते आपण जाणून घेऊया तर या चित्रावाटे तुम्हाला दिसेल की नोज टू ब्रेन डिलिव्हरीमध्ये इथे स्प्रे दाखवलेला आहे हा नोजमध्ये सो मायक्रोस्पियर्स म्हणा नॅनो पार्टिकल्स म्हणा पावडर्ड इन्सप्लेटर म्हणा किंवा तुमचं सस्पेन्शन सिम्पल आपण जेव्हा डोकं जेव्हा टिल्ट करून असं शेवटच्या पार्टला प्रॉक्झिमल पार्टला म्हणजे मागच्या पार्टला नाकाच्या तिथे आपण काही ड्रॉप औषधीचे टाकतो किंवा स्प्रे जर केला तर तो एंड म्हणजे प्रॉक्झिमल पार्ट ऑफ द नाकाच्या तिथे जातो आणि तिथून डायरेक्टली तो ओल्फॅक्टरी बल्बमध्ये जातो थ्रू द ओल्फॅक्टरी नर्व्ज जे की ओल्फॅक्टरी बल्ब दॅट ओपन्स इन टू द ब्रेन तर तुम्ही बघाल हे ड्रग मॉलिक्यूल जे आहे येलोइश कलरचे हे इथे ब्रेनमध्ये गेलेले आहे आणि जसं आपण आपल्याला स्मेल येतो एखादा चांगला किंवा घाण पटकन आपण नाक जे आहे ते बंद करतो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बिकॉज ब्रेनमधून आपल्याला सिग्नल मिळतात की काही घाण वास येतो आहे आपण पटकन नाक बंद करतो छान येत असला तर आपल्याला छान वाटतो प्लिझंट वाटतो आणि हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये घडत असते तसंच त्या वाटे का रिझन काय आहे तर इथे अब्सेन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर आहे आणि थ्रू डायरेक्ट ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम तो ड्रग काही कॉन्सन्ट्रेशनमध्ये जातो आता फक्त तिथं डायरेक्टच जातो का तर नाही त्यामध्ये दुसरं पण आहे काही इथे आपलं जे नझल वास्क्युलेचर आहे नाकामध्ये जे छोट्या छोट्या आपल्या ब्लड वेसल्स असतात ओके फार बारीक बारीक ब्लड वेसल असतात त्या कधी कधी उन्हाळ्याच्या दिवसात जास्ती टेम्परेचर झाल्या पण फुटतात पण त्याला आपण म्हणतो नाक फुटणे तर ह्या ज्या ब्लड वेसलमध्ये तो जो ड्रग आपण नाकात टाकतो नाकावाटे देतो औषधी त्या तिथे पण त्या ब्लड वेसलमध्ये ऍब्सॉर्ब होतो आणि तो ब्लड मधून मग परत ब्रेनमध्ये जातो ते आपण पुढे बघूया सविस्तर चित्रावाटे आपण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण ह्या जो अप्रोच आहे सध्या यावर जगभरात सुरू आहे काम आमच्याच ग्रुपचं सुरू आहे किंवा आमच्याच विद्यार्थी किंवा करतात असं नाही आहे सगळ्या जगभरात ते काम सुरू आहे इथे आता हे जे आहे हे आतमध्ये ड्रग गेल्यानंतर बॉडीमध्ये त्याचं काय होते दॅट इज इनव्हिवो फेट ऑफ इंट्रानझल ऍडमिनिस्टर्ड ड्रग म्हणजे नझल वाटे नाक्या वाटे आपण जर केला ऍडमिनिस्टर केला ड्रग तर तो काय होते आता नाका वाटे जर घ्यायचं तर मला थोडंसं हिस्टॉरिकल सांगावं वाटते किंवा पुराण काळापासून आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की गायीच्या दुधापासून बनवलेलं जे तूप आहे ते सांगायचे जुने जाणते
की 2 ड्रॉप आहे ना गाईच्या दुधाच्या पासून बनवलेलं तुपाचं टाकायचं आणि छान वाटते, शांत झोप येते वगैरे. त्याचं रिझन हेच होतं. तर इथे जे आहे हे नजल कॅव्हिटीमधून जो आपण स्प्रे किंवा सोल्युशन किंवा सस्पेन्शन किंवा मायक्रोस्पियर्स किंवा नॅनो पार्टिकल हे जेव्हा आपण ऍडमिनिस्टर करतो ते ओल्फॅक्टरी रिजनला जातात. ओल्फॅक्टरी नर्व्हच्या थ्रू ते इथे ब्रेन टिश्यू मध्ये डायरेक्टली जातात. आपण बघू शकता. ओके, इथे ओल्फॅक्टरी रिजन पासून डायरेक्टली ब्रेन. आता ओल्फॅक्टरी रिजन मध्ये गेल्यावर फक्त ब्रेन मध्ये जातो का डायरेक्ट? नाही, दॅट इज अजून इट गोज टू CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. मग सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा पार्ट CNSचा पार्ट आहे. मग ब्रेन टिश्यू आणि CSF मध्ये याच्यात हे होतं इक्विलिब्रियम, म्हणजे दोन्ही साईडला त्याचा येतो जातो असं इक्विलिब्रियम. त्यानंतर नजल कॅव्हिटीमध्ये मी जसं म्हटलं हा जो झाला डायरेक्ट ट्रान्सपोर्ट, डायरेक्ट पाथवे, ओल्फॅक्टरी नर्व्ह आणि देन त्यानंतर ब्रेन टिश्यू. पण तसंच जे म्हटलं मी जसं ब्लड व्हेसल्स असतात छोट्या छोट्या नाकामध्ये, त्या नजल कॅव्हिटीमधून त्या जो ड्रग आहे तो तिथे डिझॉल्व्ह होतो आणि त्या ब्लडमध्ये जातो. ब्लडमध्ये जाऊन तो परत बॉडीमध्ये सर्क्युलेट होतो आणि मग तो ब्लडमधून ट्राय टू गो क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर. म्हणजे काय, हा जो ड्रग आहे तो डायरेक्ट ट्रान्सपोर्ट आणि हा जो आहे ब्लडमध्ये जाऊन क्रॉस करतो ब्लड ब्रेन बॅरियर टू सम एक्सटेंट. ते दोन्हीचं अॅक्युम्युलेशन होतं, म्हणजे जास्ती क्वांटिटीमध्ये तिथे अचीव होतो कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे यामुळे काय होते इथे फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन, तुमचं ऍक्शन क्विक मिळते डायरेक्ट ट्रान्सपोर्टमुळे आणि हे कॉन्सन्ट्रेशन इथे वाढते आणि सस्टेन्ड ऍक्शन 4 ते 5 तासापर्यंत तुमचा ड्रग जो आहे तो नजल कॅव्हिटीमध्ये राहू शकतो आणि तिथून तो ब्रेनमध्ये रिलीज होऊ शकतो किंवा जाऊ शकतो. त्यासाठी वेगवेगळे टेक्निक आहेत. तर नजल कॅव्हिटीमध्ये कसं राहणार तो, तर आपण म्युको ऍडेझिव्ह म्हणजे आपला नजल म्युकोसचा जो असतो, जे म्युकस सिक्रिशन होते, दॅट इज अगेन प्रोटेक्टिव्ह फंक्शन. तर ते नजल म्युकोजाला आपला ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ते ऍडहेअर होते आणि तिथून तो ड्रग स्लोली तिथे रिलीज होतो आणि तो ब्रेन टिश्यू मध्ये जातो. तर हे नजल कॅव्हिटीमधून परत ब्लडमध्ये आलेला जो ड्रग आहे तो इकडे एलिमिनेशनला जातो टू द किडनी किंवा व्हेरियस ऑर्गन्स ऑफ एलिमिनेशन. जे हायली व्होलाटाईल ड्रग असतात ते इव्हन ब्रीथमध्ये किंवा इव्हन टिअर्स अँड ऑल सलायवामध्ये पण येतात. ओके, तर त्या टिश्यू आणि ऑर्गनमध्ये त्याचं बायो डिस्ट्रीब्युशन होते, त्याला म्हणतात बायो डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये. आणि त्या बायो ऑर्गनमधून परत तो ब्लडमध्ये येतो, परत एलिमिनेशन होतो किंवा डायरेक्टली त्या ऑर्गनमधून तो एलिमिनेशन होतो. तर असं हे जे ड्रग ऍडमिनिस्टर केल्यानंतर बॉडीमध्ये त्याचं फेट, त्याचं जे नशीब म्हणतो आपण आतमध्ये जे गेल्यानंतर काय होतं त्याला ड्रगला, बॉडी काय करते आणि कसं ते एलिमिनेट करते आफ्टर ऍक्शन झाल्यानंतर, त्याचं फार्माकोलॉजिकल ऍक्शन झाल्यानंतर, ते या चार्टवर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर हे पिक्टोरिकली दाखवलं आहे की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ट्रान्सपोर्ट जे आता आपण डिस्कस केलाय, तर हे जे नर्व्स कशा असतात हे आपण बघितलं. डायरेक्ट रूट तुम्ही बघितलं आहे, व्हायलेट हे जे ओल्फॅक्टरी बल्ब आहे ह्या डायरेक्ट रूट, ट्रायजेमिनल नर्व आहेत दोन्ही, ह्या ज्या नर्व्स आहेत नर्वच्या थ्रू डायरेक्टली ब्रेनमध्ये जातो. आणि दुसरं आहे की सेंट्रल सर्क्युलेशन मध्ये पण जातो, जसं आपण नजर केलं, आणि सेंट्रल सर्क्युलेशन मध्ये थ्रू द ब्लड क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर आणि इथे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतो. त्याचाच हा एक डायग्रामॅटिक दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता याचे काय ऍडव्हान्टेजेस काय आहेत, ओके, त्या आपण बघूया. आता जर आपण नाकावाटे जर औषधी दिली तर ओरल आणि आपलं पॅरेंट्रल इंजेक्शनद्वारे दिले त्यापेक्षा याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया थोडक्यात. तर यामध्ये काय होते, सगळ्यात पहिले आपण राईट साईडने इथे सुरुवात करूया. डायरेक्ट ऍडमिनिस्ट्रेशन टू द ब्रेन थ्रू न्यूरोनल पाथवे, यामुळे काय होते क्विक ऍक्शन मिळते आपल्याला. सेकंड काय होते, अवॉइड फर्स्ट पास मेटाबॉलिझम. फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय, दॅट इज इन केस ऑफ ओरल. तुम्ही जेव्हा ओरली एखादी टॅबलेट किंवा कॅप्सूल घेता तर ते डिसइंटिग्रेट होते आपल्या स्टमकमध्ये आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये, इंटेस्टाईनमध्ये, आणि ते डिझॉल्व्ह होते आणि ते ऍब्सॉर्ब होते. अँड दॅट ऍब्सॉर्ब झाल्यानंतर ते ब्लडमध्ये हिपॅटिक याच्यामध्ये थ्रू इट गोज टू द लिव्हर, आणि ते लिव्हरमध्ये एन्झाईम्स असतात, ते मेटाबोलाइज करतात ड्रगला, अँड दॅट इज कॉल्ड एज फर्स्ट पास मेटाबॉलिझम. एव्हरीथिंग दॅट इज ऍब्सॉर्ब आफ्टर टेकन ओरली इट पासेस थ्रू द लिव्हर फर्स्ट, अँड लिव्हर मेटाबोलाइज इट अँड ट्राय टू कन्वर्ट, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करते की मोर सॉल्युबल फॉर्म मध्ये, जेणेकरून तो बॉडीमधून एलिमिनेट होईल. हे त्याचं लिव्हरचं फंक्शन आहे. त्यामध्ये खूप सारे एन्झाईम्स असतात आणि ते हा रोल प्ले करतात. त्यामुळे पण काय होते की त्याची बायोअवेलेबिलिटी कमी होते. कारण बायोअवेलेबिलिटी म्हणजे काय की अवेलेबिलिटी ऑफ द ड्रग इन द सिस्टेमिक सर्क्युलेशन इन इट्स अनचेंज फॉर्म, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन इट्स अनचेंज फॉर्म म्हणजे लिव्हर थ्रू गेलं तर काय होते, ते मेटाबॉलिझम करते, फॉर्म चेंज होतो, म्हणजे मग बायोअवेलेबिलिटी कमी होते. तर ते जे आहे
बायोअवेलेबिलिटी इथे नझल थ्रू देर इज नो क्वेश्चन ऑफ फर्स्ट पास मेटाबॉलिझम, म्हणजे आपण फर्स्ट मेटाबॉलिझम अवॉइड करतो आणि जेणेकरून आपल्याला इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह होतं ब्रेनमध्ये. नंतर काय, इट प्रोव्हाइड रॅपिड ऍब्सॉर्प्शन अँड ऑनसेट ऑफ ऍक्शन. तर हे आपण ऑलरेडी बोललेलं आहे. बायपासेस द ब्लड ब्रेन बॅरियर, ब्लड ब्रेन बॅरियरला बायपास करते. देन इझिली ऍक्सेसिबल अँड नॉन इन्व्हेजिव्ह रूट. हा इझिली ऍक्सेसिबल आहे आणि नॉन इन्व्हेजिव्ह आहे. म्हणजे काय, इंजेक्शन मध्ये आपण बॉडीला इन्व्हेट करतो म्हणजे इंजेक्ट करतो, ब्रीच करतो. त्याला स्किनचं जे असते आपल्याला, दॅट इज अगेन व्हॉट कॅन से डिफेन्सिव्ह मेकॅनिझम, इट प्लेज डिफेन्सिव्ह रोल. तर ते इन्व्हेजन झालं. दिस इज नॉन इन्व्हेजिव्ह आणि इझिली ऍक्सेसिबल. आपण रुग्णाच्या नकळतपणे त्याच्या झोपेत सुद्धा त्याच्या नाकात 2 ड्रॉप टाकू शकतो. कारण काही काही रोग जे असतात सायकोसिस वगैरे मध्ये वगैरे, ओके, त्यामध्ये अनरिस्पॉन्सिव्ह असतात. ते हे असतात, रिस्पॉन्ड करत नाही किंवा ट्रीटमेंटला जुमानत नाही. त्यांना आपण त्याच्या झोपेत पण देऊन घेऊ शकतो, टाकू शकतो, ड्रग ऍडमिनिस्टर करू शकतो. त्यानंतर गुड पेनिट्रेशन ऑफ लिपोफिलिक जे ड्रग असतात त्याचं चांगलं पेनिट्रेशन होते. जे लो मॉलिक्युलर ड्रग्ज असतात ते पास होतात नजल म्युकोजामधून आणि ब्रेनमध्ये क्विकली जाऊ शकतात. आणि लेस डोज असतो याच्यामध्ये, त्याची लिमिटेशन पण आहे ते की लेस डोज, कारण कॅव्हिटीचं व्हॉल्यूम कमी आहे नजल कॅव्हिटी, त्यामुळे लेस असे ड्रग की जे पोटंट आहेत. आपण एखाद्याचा डोजचा जर ड्रग आहे, जसं डोज आहे जसं पॅरासिटामॉल 500 मिलीग्राम किंवा 250, तेवढा आपण इथे ऍडमिनिस्टर नाही करू शकत. म्हणजे ज्याचा डोज असं 2, 5 मिलीग्राम, 50 मिलीग्राम, 100 मिलीग्राम पर्यंत आहे ते आपण असे ऍडमिनिस्टर करू शकतो. कारण नजल डोज जो असते नाकावाटे देण्याचा तो ओरलच्या 1/5 असतो, 1/5 किंवा आयव्हीचा जितका असतो तितका असतो. ओके, कारण काय, इथून तो डायरेक्ट ट्रान्सपोर्ट होतो, त्यामुळे तिथे डोस पण कमी असतो आणि डोज रिलेटेड साईड इफेक्ट पण कमी असतात. पण जसं आपण म्हणतो की जिथे काही ऍडव्हान्टेजेस असतात तसे तिचे डिसएडव्हान्टेजेस पण असतात प्रत्येक गोष्टीचे. असं नाही की सगळेच ऍडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे लिमिटेशन्स आहेत. आता यात लिमिटेशन्स काय, डिसएडव्हान्टेजेस काय, तर फ्रिक्वेंट यूज ऑफ दिस रूट मे रिझल्ट इन म्युकोजल डॅमेज. आता नजल म्युकोजा आपण म्हणतो सेन्सिटिव्ह आहे, उन्हाळ्याच्या दिवसात तसंच टेम्परेचरनीच ते वेसल्स ब्रेक होतात, रप्चर होतात आणि रक्तस्राव होतो. तर फ्रिक्वेंट यूज ऑफ दिस रूट त्याला जर हे केलं तर जो नजल म्युकोजा आहे जो की सेन्सिटिव्ह आहे तो थोडा डॅमेज होऊ शकतो. हे त्याची लिमिटेशन. दुसरं, स्मॉलर ऍब्सॉर्प्शन एरिया. आता एरिया जर बघितला आपण गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक मध्ये, स्टमक ऍक्च्युअली तिथे ऍब्सॉर्प्शन नाही होत, पण वन ऑफ द ऑर्गन, स्मॉल इंटेस्टाईन खूप मोठा सरफेस एरिया आहे, लार्ज इंटेस्टाईन त्यापेक्षा जर आपण कम्पेअर केलं तर स्मॉलर ऍब्सॉर्प्शन एरिया आहे ॲज कम्पेअर. दॅट इज अगेन लिमिटेशन. इनकन्व्हिनियंट टू पेशंट, म्हणजे काही पेशंटला ती इनकन्व्हिनियंट होऊ शकते. पॉसिबिलिटी ऑफ नजल इरिटेशन, काही लोक फार सेन्सिटिव्ह असतात, थोडं जरी हे गेलं डस्ट पार्टिकल वगैरे गेलं तर लगेच शिंकायला लागतात, तर त्या केसमध्ये हे शक्य नाही होऊ शकत. शॉर्ट म्युसिन टर्नओव्हर रेट. म्युसिन टर्नओव्हर रेट म्हणजे काय, आपलं जे नाक आहे त्याला ओलसर ठेवण्यासाठी म्युकस हे कंटिन्युअस सिक्रेट होत असते आणि ते म्युकस जे आहे ते हवेद्वारे जे आपण घेतो, पार्टिकल्स वगैरे जे पण डर्ट येतात, बॅक्टेरिया येते, सगळं काही माती वगैरे जे काही पार्टिकल्स येतात ते तिथे काय होतात, ऍडेअर होतात त्या म्युकोजाला. त्यानंतर नजल हेअर असतात ते फिल्टर करतात आणि तुझे अगेन डिफेन्सिव्ह मेकॅनिझम ते चेंज होत राहतं. म्युकोजा आपल्या नकळतपणे ते सॉल्व्ह होत राहते. त्याचं शॉर्ट म्युसिन टर्नओव्हर रेट आहे, 10 ते 15 मिनिटापर्यंत तो राहतो, चेंज होत राहतो, हळूहळू पुढे सरकत राहतो. त्यामुळे म्युको ऍडेजिव्ह जे त्याला चिपकणारे जे असतात असे जर डोजेज फॉर्म बनवले मॉडिफाईड तर ते 4 ते 5 तासापर्यंत नजल कॅव्हिटीमध्ये राहू शकतात, त्यापेक्षा जास्ती नाही. पण तरी ते सफिशियंट आहे, 5 तासापर्यंत तिथे राहिलं, तिथून ते ड्रग रिलीज करतात आणि तिथे ते ब्रेनमध्ये ऍब्सॉर्ब होतो. त्यानंतर सम ड्रग्ज मे बी ससेप्टिबल टू पार्शियल डिग्रेडेशन. काही ड्रगचं जे आहे ते डिग्रेडेशन होऊ शकते नजल म्युकोजा, कारण नजल म्युकोजामध्ये पण काही एन्झाईम्स असतात ते त्या ड्रगवर ऍक्ट करतात आणि त्याला डॅमेज किंवा डिग्रेड करतात. नेक्स्ट जो लिमिटेशन आहे दॅट इज डिलिव्हरी इज एक्सपेक्टेड टू डिक्रीज विथ इन्क्रीजिंग मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट जसं ड्रग मॉलिक्युल जर मोठा असेल, त्याचा मॉलिक्युलर वेट जास्ती असेल तर तो शक्यतो तिथे जात नाही, पेनिट्रेट होत नाही नजल म्युकोसा थ्रू, तर डिफिकल्ट आहे. त्या केसमध्ये आपल्याला पेनिट्रेशन एनहान्सर जे असतात ते वापरावं लागतात, पण तरी त्याची अप टू एक लिमिट आहे. जसं 500 जर डेल्टान मॉलिक्युलर वेट असेल अप टू दॅट ते आपण ऍडमिनिस्टर करू शकतो. अप टू 1000 आपण करू शकतो विथ द यूज ऑफ पेनिट्रेशन एनहान्सर्स, जे की एनहान्स करतात पेनिट्रेशनची थ्रू नजल म्युकोजा. त्यापेक्षा जास्ती जर मोठा मॉलिक्यूल असेल, जसे प्रोटीन मॉलिक्यूल वगैरे, प्रोटीन अँड पेप्टाइड लार्ज मॉलिक्यूल म्हणतात, त्याचा मॉलिक्युलर वेट जास्ती असते, ते आपण याद्वारे ऍडमिनिस्टर करू शकत नाही. हे त्याची लिमिटेशन. त्यानंतर दुसरं लिमिटेशन आहे ऍक्सेप्टेबल ओनली फॉर पोटंट ड्रग. मी ऑलरेडी बोललो आहे, जो ड्रग 5, 10, 15, 20, 50 मिलीग्राम 100 पर्यंत आहे तोच आपण त्याला ऍडमिनिस्टर करू शकतो. देन नजल कंजेशन ड्यू टू कोल्ड और ॲलर्जी. जसं
रनिंग नोज आहे, रिनिटेज आहे, त्या केसमध्ये इट विल बी डिफिकल्ट टू ऍडमिनिस्टर. कारण तुम्ही ऍडमिनिस्टर जरी केलं तरी त्या रनिंग नोज त्या याच्यामध्ये तो तुमचा डोसेज फॉर्म जो आहे तो निघून जाईल, औषधी जे आहे ते राहणार नाही. तर जसं मी ऍडव्हान्टेज डिस्कस केले आपण, तसेच त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. पण हे जे आता याचं मीन्स काय, हाऊ टू डिलिव्हर, म्हणजे त्याच्यासाठी डिलिव्हरी आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम काय किंवा व्हेकल काय. तर नॅनो पार्टिकल्स और नॅनो फॉर्म्युलेशन आता, किंवा मायक्रोस्पियर्स ऑल्सो, मिकोएडिजिव्ह मायक्रोस्पियर, आणि करंटली खूप सारं वर्क चालू आहे याच्यामध्ये नॅनो फॉर्म्युलेशन, जसे की लायपोझोम्स आहेत, न्यूओझोम्स आहेत, क्युबोझोम्स म्हणतात, नॅनो पार्टिकल, पॉलिमरिक नॅनो पार्टिकल, नॅनो स्ट्रक्चर लिपिड कॅरियर, हे काही नॅनो पार्टिकल आहेत जे की आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. त्याला बघायचं असलं तर आपल्याला स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघावं लागते. ते जे हे फॉर्म्युलेशन आहे अत्यंत स्मॉल असतात, ते आपण त्याचं सस्पेन्शन आपण ऍडमिनिस्टर करू शकतो, किंवा त्याचे आपण ल्युपोझोमच्या फॉर्ममध्ये किंवा या सगळ्या फॉर्ममध्ये आपण ऍडमिनिस्टर करू शकतो, ड्रग त्यामध्ये लोड करून, आणि जे की लवकर त्यातून ऍब्सॉर्ब होतो ऍट द साइट ऑफ ऍक्शन. आता कमिंग टू मेंदूपर्यंत औषध पोहोचवण्याच्या प्रक्रियेचे महत्व काय आहे, म्हणजे टार्गेटेड डिलिव्हरी. टार्गेटेड डिलिव्हरी म्हणजे काय, की जिथे ड्रग पाहिजे तिथेच आपण डिलिव्हर करणार, अननेसरी बॉडीमध्ये जास्त येणे करणार, आणि लवकरात लवकर त्याचा इफेक्ट होईल, ऑनसेट ऑफ ऍक्शन ज्याला म्हणतात ते पटकन होईल, आणि प्रोलॉंग म्हणजे 5-6 तासापर्यंत तो ड्रग तिथे राहील ब्रेनमध्ये, आणि तो त्याचं काम करेल तिथे, ओके, ऍक्शन देईल. तर टार्गेटेड डिलिव्हरीमुळे अचूक जागे जिथे पाहिजे तिथेच तो औषध आपण डिलिव्हर करतो, त्याला म्हणतात टार्गेटेड डिलिव्हरी. अचूक उपचार याच्यामध्ये काय होते, डिलिव्हरिंग ड्रग्स टू द ब्रेन नॉट ओनली हेल्प्स इन प्रॉपर डायग्नोसिस, म्हणजे डायग्नोसिससाठी पण आपण यूज करू शकतो, ॲज वेल ॲज ट्रीटिंग डिसिजेस. ओके, म्हणजे जे आपण आधी डिस्कस केलेले आहे, अल्झायमर्स, पार्किन्सन्स, डिप्रेशन एक्सेट्रा, त्याच्या डायग्नोसिससाठी किंवा ट्रीटमेंटसाठी पण आपण हे टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी यूज करू शकतो, परिणामकारकरित्या यूज करू शकतो. तर चांगले परिणाम याचे जे आहेत ते मेंदूपर्यंत औषध पोहोचवणे हा रोगमुक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे, आणि व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेवर चांगले परिणाम होते, आणि क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ त्या पेशंट इन्क्रीज होते, तर होतेच क्वालिटी ऑफ त्या प्रत्यक्ष पेशंटची, पण त्यासोबत त्याच्या जे घरचे जे मेंबर दिसतात त्यांचे पण क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज होते. हे याचा प्रामुख्याने त्याचा ऍडव्हान्टेज म्हणता येईल. तर हे आपण बघितलंच आहे की मेंदूपर्यंत औषध पोहोचवण्याची वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती, नॅनो पार्टिकल्स, नझल रूट, दॅट इज नझल डिलिव्हरी, ऑल्सो सम टेक्निक्स लाईक अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजी सहाय्याने पण आपण ते पोहोचवू शकतो, इफेक्टिव्हली पोहोचू शकतो ब्रेनमध्ये. तर हे आपण बघितलं सगळं, बॅकग्राऊंड आपण बघितलं किंवा डिझिजेस बघितले, त्यासाठी आपण काय करंट ट्रीटमेंट आहे, थेरपी आहे, जसं टॅबलेट, कॅप्सूल, इंजेक्शन बघितले आपण. त्यानंतर आपण बघितले की त्याच्यासाठी डिलिव्हरीसाठी किंवा व्हेकल काय आहे त्याला नेण्यासाठी, पोहोचवण्यासाठी ब्रेनसाठी. तर मायक्रोस्पियर्स आहेत, नॅनो पार्टिकल्स आहेत, पण नॅनो पार्टिकलची साईज लहान असल्यामुळे अजून सरफेस एरिया जास्ती वाढतो, त्यामुळे ड्रग रिलीज किंवा तो जो जाण्याचा प्रकार आहे ते त्या ब्रेनमध्ये ते जास्ती प्रमाणात होऊ शकतो, ते आपण बघितलेलं आहे. आता यामध्ये आपण जे बोललो आहे की इथे काय करतात, सध्या जगभरात काय चालू आहे, काय रिसर्च चालू आहे, जे मी 2-3 इथे केस स्टडी एक्झाम्पल घेतले आहे, त्यावरून मी सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला त्याची कम्प्लीट टोटल आयडिया येईल. असं मला वाटतं की ते तुम्हाला त्यातून अजून हे व्यवस्थित कळेल. तर सम प्रॅक्टिकल कन्सिडरेशन इन नोज टू ब्रेन ड्रग डिलिव्हरी, यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आपण हे घेऊया. इथे माझ्या काही विद्यार्थ्यांनी जे काम केलं आहे डिझाईन आणि डेव्हलपमेंट ऑफ डोनेबेझिल हायड्रोक्लोराईड लोडेड नॅनोस्ट्रक्चर लिपिड कॅरियर फॉर इफिशियंट मॅनेजमेंट ऑफ अल्झायमर डिसीज. इथे मॅनेजमेंट म्हटलंय कारण काय, बऱ्याच वेळा प्रोग्रेस जर झालेला असेल त्या डिझीजचा तर इट डिफिकल्ट टू रिव्हर्स कम्प्लिटली, की तुम्ही त्याला क्युअर करून पहिले पूर्ण सारखं ओरिजिनल सारखं नाही करू शकत. त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं की ऍटलिस्ट त्याचा प्रोग्रेशन पुढे होऊ नये, तो डिझीज वाढू नये, आणि तो तिथल्या तिथेच राहावा, जेणेकरून त्याची क्वालिटी ऑफ लाईफ फार जास्ती जरी इम्प्रूव्ह नाही झाली तर फार खराब पण व्हायला नको, डिटेरिएट व्हायला नको. त्याचे जे सिम्पटम्स आहेत न ओळखण्याचे वगैरे काय, ते फार जास्ती जर हे गेलं तर ते भयंकर प्रमाणापर्यंत जाऊ शकते. घरच्यांना पण ओळखत नाही, छोट्या छोट्या गोष्टी तर विसरलं ते तर राहतच, पण घरच्यांना, जवळच्या व्यक्तींना पण ते ओळखत नाही, आणि ते फार त्रासदायक होते. त्यामुळे इफिशियंट मॅनेजमेंट करणे हे पण महत्वाचे आहे. पण जर लवकर आढळलं, लवकर आपल्याला कळलं अर्ली स्टेजमध्ये, तर आपण निश्चितपणे त्याचं चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो आणि त्याचा उपाय करू शकतो. तर हे जे डोनेपेजिल हायड्रोक्लोराईड आहे
खूप वाईडली यूज होतो ट्रीटमेंटसाठी अल्झायमर डिझीजच्या इन द फॉर्म ऑफ लाईक जसं मी म्हटलं ओरल, मोस्टली ओरलच आहेत सगळे, आणि काही केसेसमध्ये पॅरेंटरली इंजेक्टेबल नाही देऊ शकतात. तर हा संशोधन जो प्रबंध आहे, संशोधनचं आम्ही हे केलं एका जर्नलमध्ये केलं आहे, पब्लिश केलं आहे, ड्रग डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियल फार्मसी. त्याचा मी सगळा रेफरन्स दिला आहे. तुम्ही वाटलं तर सविस्तरपणे डिटेलपणे ज्यांना काही इंटरेस्ट असेल ते बघू शकतात. तर यामध्ये थोडक्यातच मी सांगणार आहे की जे रिझल्ट आहे, आता तुम्ही बघताय हायलाईट केलेला आहे इथे, इथे जो रिझल्ट हायलाईट केला येलो कलरमध्ये, सी मॅक्स म्हणजे काय, मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन इन मायक्रोग्राम पर ml हे दिलंय आपण. ब्रेनमध्ये किती आहे टिश्यू, ब्रेनमध्ये किती आहे, इंट्राव्हेनस रूटनी जर दिलं म्हणजे इंजेक्शननी जर आपण दिलं तर किती येतं, 1.0258. ओके, प्लस मायनस आपण म्हणजे नंबर ऑफ जास्ती त्याचा तो हे आहे स्टँडर्ड एरर मीन. तर इंट्राव्हेनसनी दिलं तर किती जातो ब्रेनमध्ये, 1. ओके, रफली यू टेक 1. पण तेच जर तुम्ही इंट्रानझल रूटनी दिलं तर तिथे किती जातो, 4.56 किंवा 4.6 रफली, म्हणजे 4.6 टाइम्स हा जास्ती प्रमाणात तो ड्रग तिथे जातो ब्रेनमध्ये. ओके, कारण काय, तर तिथे अब्सेन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर आहे. पण तुम्ही जर IV, आपण म्हणतो की इंट्राव्हेनस लवकर हे होते, पण ते बाकी डिसीजमध्ये पटकन इफेक्ट होतो आपला. कारण काय की आपण डायरेक्टली ब्लडमध्ये इंजेक्शन देतो. तुम्ही अँटीबॅक्टेरियल म्हणा किंवा कुठला असेल बॅक्टेरिया झालेला असेल किंवा दुसऱ्या याच्या डिसीजेससाठी जिथे तुमचा मोड ऑफ ऍक्शन किंवा ऍक्शन आहे ब्लडमध्ये होते, इतक्या ऑर्गन्समध्ये नाही किंवा ब्रेनमध्ये वगैरे नाही, त्या केसमध्ये ठीक आहे, इथे पटकन हे होतं. पण इथे इंटरनझल रूटचं इव्हन फास्ट होते IV पेक्षा. कारण काय, तर IV जरी दिलं तरी त्याच्यामध्ये ब्रेन आणि तुमच्या ब्लडमध्ये जे आहे ते ब्लड ब्रेन बॅरियर आहे, आणि त्यामुळे तेवढं कॉन्सन्ट्रेशन ब्रेनमध्ये अचीव होत नाही. हे ॲनिमल्समध्ये स्टडी केलेले आहेत, रॅट्समध्ये, माईसमध्ये स्टडी केलं. आमचं मॉडेल जे होतं ते रॅट मॉडेल होतं, त्यामध्ये रॅटमध्ये स्टडी केलेली आहे. आणि हे तुम्ही बघितलंय. एकच मी सांगतो, बाकी पॅरामीटर मी नाही डिस्कस करणार, पण हा जो आहे मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन, सीमॅक्स म्हणजे मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन अचीव्ड इन टार्गेट दॅट इज ब्रेन. आपल्याला ब्रेनमध्ये महत्वाचं आहे, ब्लडमध्ये नाही, ब्लडमध्ये कमी पाहिजे. ओके, आता हे जर बघितलं तुम्ही सेकंड याच्या खाली हायलाइटच्या खाली, तर इथे इंट्राव्हेनस दिल्यावर ब्लडमध्ये जास्ती आहे. कारण काय, ते ऑब्व्हियसली डायरेक्टली तुम्ही देर इज नो ऍब्सॉर्प्शन फेज, ते ब्लडमध्ये जातं. पण इंटरनझल याच्यामध्ये रूटमध्ये काय करते, ब्लडमध्ये कमी आहे. म्हणजे इंटरनझलनी दिलं तर ब्लडमध्ये कमी जाते, ब्रेनमध्ये जास्ती आहे. आपल्याला तेच पाहिजे. पण हे ब्लडमध्ये पण जे गेलेलं असते ते थोडंसं प्रमाणात ब्लड ब्रेन कॅरियर करून त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढते तिथे. तर हा जो आहे, त्यामुळे NLC दॅट आम्ही नॅनोस्ट्रक्चर लिपिड कॅरियर जे बनवले, दे शोड हायर कॉन्सन्ट्रेशन इन द ब्रेन आफ्टर इंट्रानझल ऍडमिनिस्ट्रेशन ॲज कम्पेअर टू द इंट्राव्हेनस रूट. तर इथे पर्सेंटेज ड्रग टार्गेटिंग पोटेन्शियल DTP दिलाय, दॅट इज 99.91%. तर व्हेरी हाय डायरेक्ट ट्रान्सपोर्ट पर्सेंटेज जे आहे, ड्रग जे आहे ते पोटेन्शियल आहे त्याचं, प्रचंड प्रमाणात तो जातो. आणि त्यामुळेच आपण जे म्हणतो की जो हा नझलनी आपण जो डोस देतो तो ओरलच्या 1/5 असतो, 1/5 असतो. ठीक आहे, हे डायग्रामॅटिक त्याचं हे दाखवलेलं आहे आपण. जो डेटा आहे त्याचंच तुम्हाला याच्यातून जास्ती क्लिअर होईल. त्या व्हॅल्यूज होत्या त्यापर्यंत समजेल. पण हे जे आहे परत मुद्दाम मी दोन्ही याच्या पद्धतीने ठेवलं, ब्लडमध्ये पण आणि ब्रेनमध्ये पण. म्हणजे फार्माकायनेटिक प्रोफाईल जो म्हणतो आपण, आता इंट्रानझल दिलं तुम्हीच बघता ब्रेनमध्ये, बघा ब्ल्यू कलर जे आहे इंट्रानझल तुम्ही साधारणतः बघू शकता, याच्या किती खूप जास्ती आहे. पण इथे जर बघितलं तुम्ही तर ब्लडमध्ये इंट्राव्हेनसनी काय ब्लडमध्ये जास्ती आहे. ओके, आणि हे बघा इंटरनझल काय ब्लडमध्ये थ्रू आफ्टर इंटरनझल ऍडमिनिस्ट्रेशन तर कमी आहे. तर आपल्याला ब्रेनमध्ये जास्ती पाहिजे, म्हणून नझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे नाकावाटे जे आपण औषध देतो ते जास्ती परिणामकारक असते, आणि कमी डोजमध्ये ते परिणाम देतं, लवकर परिणाम देतं, जास्ती वेळ तिथं राहतो. म्हणून ते त्याचं डिझीजचं प्रोग्रेशन कमी करण्यासाठी, रोखण्यासाठी किंवा त्याच्या ट्रीटमेंटसाठी जास्ती परिणामकारक आहे. यावर क्लिनिकल ट्रायल चालू आहेत, काही याच्यामध्ये फेल्युअर मिळालं, काही सुरू आहेत, आणि काही याचं लवकरच मार्केटमध्ये येईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि काही वर्षात किंवा लवकरच 1-2 वर्षामध्ये असे, असं मी आता रिसेंटली वाचलं की त्याचं वर्क इज गोइंग ऑन, चालू आहे, आणि ते मार्केटमध्ये लवकरात येऊ शकते इन द फॉर्म ऑफ नझल स्प्रे, जो की डायरेक्टली ब्रेनमध्ये जाईल, कॉन्सन्ट्रेशन जास्ती प्रमाणात तिथे अचीव होईल. दुसरी एक केस स्टडी आहे, ते थोडक्यात मी इथं मांडण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये सरफेस नॅनोस्ट्रक्चर लिपिड कॅरियर्सच बनवलं. म्हणजे काय, कॅरियर जे आहे जे ड्रगला कॅरी करून ब्रेनपर्यंत नेतात
तेच आहेत नॅनोस्ट्रक्चर लिपिड कॅरियर. फक्त इथे काय केलंय, ड्रग जो आहे तो ओंडेनसेट्रॉन हायड्रोक्लोराईड आहे. जनरली हा जो आहे त्याची पण ऍक्शन जी आहे ब्रेनमध्ये होते. हा इमिसिस जे आहे म्हणजे जे ओमेटिंग वगैरे होते, पर्टिक्युलरली आफ्टर कॅन्सर किमोथेरपी अँड ऑल, जे नॉशिया वॉमिटिंग होते त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी ओंडेनसेट्रॉन हायड्रोक्लोराईड देतात. ओके सर, तर तसं पण तो अँटीमेटिक ऍक्शन आहेच त्याची. त्यामध्ये काय केलं आम्ही, नॅचरल डेलोनिक्स रिजिया गम म्हणजे गुलमोर पासून त्याच्या सीड पासून बनवलेला गम जो आहे तो आम्ही म्युको ऍडेजिव्ह म्हणून यूज केला, की जो की नाकामध्ये जो आहे नजल म्युकोजा आहे तिथे तो ऍडेअर होईल आणि जास्ती वेळ तिथे राहील, जेणेकरून त्या ड्रग डिलिव्हरी मधून त्या नॅनोस्ट्रक्चर लिपिड कॅरियर मधून तो ड्रग 4 ते 5 तासापर्यंत तिथे रिलीज होईल आणि तो रिलीज झालेला ड्रग ब्रेनमध्ये डायरेक्ट ओल्फॅक्टरी नर्व किंवा ट्रायजेमिनल नर्व मधून जाईल. त्यासाठी हे आम्ही ते मॉडिफिकेशन केलं. ही नॉवेल्टी आहे आणि हा सुद्धा एल्सवेअर सारख्या चांगल्या पब्लिकेशन हाऊसमध्ये पब्लिश झालेला आहे आणि तुम्ही डिटेल त्याच्यासाठी आणखी माहितीसाठी तुम्ही ह्या इश्यू रेफर करू शकता. त्यामध्ये परत त्याला हायलाईट केलेलं आहे सीमॅक्स मध्ये बघितलं तुम्ही, दॅट इज मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन अचिव्ड इन अ ब्रेन 1509 नॅनोग्रॅम पर एम एल. नॅनोग्रॅम इट इज इन नॅनोग्रॅम पर एम एल. आणि इंटरनझल रूट किती आहे 6218 म्हणजे ऑलमोस्ट 4 टाइम्स. तिथे पण बघितलं आपण 4.5 पट होतं, इथे पण बघितलं आपण या केसमध्ये पण 4 पट तो जो आहे कॉन्सन्ट्रेशन ब्रेनमध्ये जातं त्या ड्रगचं आणि त्यामुळे तिथे ऍक्शन जे आहे ते ऑब्व्हियसली त्याचे होणार. आणि जास्ती जातो म्हणून काय करतात आपल्याला, जो नॉर्मली आपण तसं ओरलच्या त्यापेक्षा 1/5 म्हणूनच आपण घेतो ओरलच्या 1/5. ओरल जर समजा 100 मिलीग्राम असेल तर तुमचा नजल जो आहे तो 20 मिलीग्राम राहतो फक्त. ओरल जर 10 मिलीग्राम आपण घेतो तर नजलच्या थ्रू नाकावाटी देण्याच्या औषधात फक्त 2 मिलीग्राम असतो. त्यामुळे डोजशी रिलेटेड जे साईड इफेक्ट आहेत ते कमी होतात. तर याचं कन्क्लुजन आहे, या स्टडीचं जे कन्क्लुजन आहे दुसऱ्या याचं, की सिग्निफिकंट क्वांटिटी म्हणजे सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ ondansetron was rapidly delivered to the brain by intranasal administration of nanostructure lipid carrier. So pharmacokinetic studies in rats clearly demonstrated effectiveness of intranasal delivery of ondansetron in the form of mucoadhesive nanostructured lipid carrier using Delonix regia gum as a mucoadhesive agent, जो की तिथे मदत करते त्या डिलिव्हरीला सिस्टीमला त्या नाकाच्या म्युकोजामध्ये तिथे चिपकून राहील आणि तिथे तो ड्रग रिलीज करेल. हे सेम त्याचं आहे, पण बघू शकता जे व्हॅल्यूज आहेत त्याचंच इथे रिप्रेझेंटेशन आहे, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे, डेपिक्शन आहे त्याचं. इथे क्लिअरली दिसते इंट्राडेव्हनसचं किती कमी कॉन्सन्ट्रेशन आहे आणि इथे 1,500 आहे, इथे 6,000 आहे ब्रेनमध्ये. यावरून आपल्या लक्षात येते की याची किती इफेक्टिव्हनेस आहे या सिस्टीमची, नोज टू ब्रेन टार्गेटिंगची, आणि त्याचे किती चांगले हे ऍडव्हान्टेजेस आहेत. ऑफकोर्स देर आर, जसं आम्ही आधी डिस्कस केलं आहे, डिसएडव्हान्टेजेस आहेतच, पण ऍडव्हान्टेजेस आपण हे करायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे. ज्या केसमध्ये नाही देऊ शकत त्या केसमध्ये दुसरी अल्टरनेटिव्ह थेरपी, जे की सध्याची एक्झिस्टिंग थेरपी आहे, डॉक्टर तेच प्रिस्क्राईब करणार, जसे की ओरल आहे किंवा पॅरेंट्रल आहे. तिसरी आणि शेवटची एक जी केस स्टडी आहे ते घेतो, ज्यामध्ये क्वालिटेटिव्ह आपण स्टडी केलेली आहे. हे 3 घेण्याचा प्रकार आहे की 2 जे आहेत ते क्वांटिटेटिव्ह, आपण त्याचं क्वांटिटेशन केलं आहे, बायोडिस्ट्रीब्युशन कसं झालंय, ब्लडमध्ये किती आहे ऍट डिफरंट टाइम इंटरवलला, आणि ब्रेनमध्ये ते किती फास्ट जातो आणि किती प्रमाणात जातो. आता हे क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, आपण बघितलं विथ द हेल्प ऑफ गॅमा सिंटिग्राफिक कॅमेरा, म्हणजे त्याला ड्रगला आपण लेबल केलं विथ द व्हेरियस टेक्निडियम 99 किंवा असे जे आहे की जे आपण इमेजिंग घेऊ शकतो गॅमा कॅमेरानी. तर त्याची हे केस स्टडी आहे, ते आपण लवकरात लवकर बघू. तर त्याचं टायटल आहे सॉलिड लिपिड नॅनो पार्टिकल्स ऑफ ondansetron हायड्रोक्लोराईड फॉर इंट्रानझल डिलिव्हरी डेव्हलपमेंट ऑप्टिमायझेशन अँड इव्हॅल्युएशन. आपण एक चांगल्या रेप्युटेड जर्नलमध्ये, जर्नल ऑफ मटेरियल सायन्स, मटेरियल्स इन मेडिसिन, त्यामध्ये पब्लिश झालेलं आहे. तर ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला. जसं मी म्हटलं की कधी कधी जे ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे काही सेन्सिटिव्ह याच्यामध्ये केसेसमध्ये पेशंटमध्ये ते होऊ शकते की ते नाकाच्या जो म्युकोजा आहे त्याला डॅमेज करू शकते. ओके, त्यामुळे आपण इथे हिस्टॉलॉजिकल स्टडी पण केली आहे की अनट्रीटेड म्हणजे हे जे आहे नजल म्युकोजा आहे त्याचं आपण हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी, हे गोट नजल म्युकोजा, स्लॉटर हाऊसमधून आपण गोटचा नजल म्युकोजा आणून त्याचा आपण हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी केली आहे, मायक्रोस्कोप खाली त्याला ऑब्झर्व केलाय. हे अनट्रीटेड ग्रुप म्हणजे काही स्टडी न करता, आणि हे ट्रीटेड ग्रुप म्हणजे काय, आपण XYO स्टडी त्याला म्हणतो, की आपण तो म्युकोजा घेतला आणि बॉडीच्या बाहेर डिफ्युजन सेल ॲपॅरेटस असते त्यामध्ये
आपण बघितलं की किती प्रमाणात ड्रग जो आहे 5-6 तासापर्यंत रिलीज कसा होतो आणि त्यानंतर त्या जो म्युकोज आहे त्याच्यावर काय परिणाम होतो, त्याचे जे सेल्स असतात त्याचं जे स्ट्रक्चर असते त्याला काही डॅमेज होतो का, काही इजा होतो का, ते आपण बघितलेलं आहे. पण तुम्ही जर बघितलं ते गोबलेट सेल्स वगैरे सगळे हे दिसतात, ते जर बघितलं तर याचं स्ट्रक्चर म्हणजे रफली आपण जर बघितलं ढोबळमानाने तुम्ही जर बघितलं तर या याच्यामध्ये अनट्रीटेड ग्रुप आणि या ट्रीटेड ग्रुपमध्ये काही फरक आढळत नाही. म्हणजे याचा काही असा वाईट परिणाम त्या नजल मिकोजावर होत नाही, हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. आणि दुसरी जी ही उजव्या साईडला जी माझं कर्सर आहे तिथे जी फिगर आहे ती ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक फोटोग्राफ आहे, ते जे नॅनोस्ट्रक्चर लिपिड कॅरियर जे सॉलिड लिपिड नॅनो पार्टिकल बनवले या केसमध्ये SLN तुम्ही बघता हे स्पेरिकल शेप, हे डार्क कलर, हे ब्लॅक कलर, हे जे दिसत आहेत हे जे आहेत ते सॉलिड लिपिड नॅनो पार्टिकल्स आहेत डिस्पर्स. ओके, सॉलिड लिपिड नॅनो पार्टिकल डिस्पर्स इंटू दॅट मीडियम. तर याची साईज जी आहे तुम्ही बघू शकता खाली इथे छोटंसं दिलंय 500 नॅनोमीटर ही जी स्केल आहे याची. तर तुम्ही साजिश ढोबळमानाने अंदाज घेऊ शकता की हे स्केल 500 मानाची आहे, नॅनोमीटरची आहे. तर हे जे छोटे काही पार्टिकल साईज आहे दॅट आर रेंजिंग फ्रॉम समवेअर 30-40-50 नॅनोमीटर पासून तर त्याचं यू कॅन सी 300 नॅनोमीटर पर्यंत साधारणतः. ओके, हा जर सगळ्यात मोठा जर बघितला तर 250-300 नॅनोमीटर, आणि सगळ्यात जे छोटे छोटे जे बघितले आहेत तर तुम्ही सांगू शकता त्याचे 50 नॅनोमीटर आपण ॲव्हरेज ढोबळमान. तर ॲव्हरेज त्याचं पार्टिकल साईज जे येते ते साधारणतः 100 ते 300च्या मध्ये असायला पाहिजे, आणि तसे आपल्याला ते मिळालेले आहे. तर आता क्वालिटेटिव्ह जे आहे याचं मी बद्दल बोलत होतो, क्वालिटेटिव्ह स्टडी म्हणजे काय आहे. तर आपण हे गॅमा सेंटिग्राफी स्टडी जी केली आहे त्यामध्ये आपण काय केलं, रेडिओ लेबल केलं ड्रगला. म्हणजे ड्रग आणि तो जो टेक्नेटियम आहे ते रेडिओ लेबल एजंट, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स, तो साधारण तसा आपल्याला इथं कुठे मिळत नाही. पण ते आम्ही जी स्टडी केली आहे ते केली आहे कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये, गणपती कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मिरज. तिथल्या डॉक्टरांनी, डॉक्टर अग्रवाल, अंशुमन अग्रवाल, त्यांनी हेल्प केली. रेडिओलॉजिस्ट जे होते तिथल्या सगळ्या स्टाफनी हेल्प केली. त्यानंतर सांगली कॉलेज आहे अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज, तिथल्या डॉक्टर प्रोफेसर निलोफरे मॅडम आहेत, निलोफर मॅडम, फार्माकॉलॉजीच्या हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यांनी आम्हाला मदत केली. म्हणजे एका टोकावरून आम्ही दुसऱ्या टोकावर स्टडी केली. त्यावेळी शिरपूरला होतो मी, आणि तिथून तिथे केलं, आणि सगळं ते कोऑर्डिनेशन आणि काम तिथे करून दिलं, त्यांनी परमिशन दिली. आय एम थँकफुल फॉर दॅट ऑल्सो. तर रेडिओ लेबल टेक्निक हा आपल्याला सांगायचं तात्पर्य आहे की आपल्याला मिळत नाही, आपण करू नाही शकत हे सामान्यतः लॅबॉरेटरीमध्ये. हे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर किंवा बाबा अनुसंधान मुंबईला, ट्रॉम्बेला आपण करू शकतो, किंवा जिथे इथे कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. कारण हे जे आहे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस असतात, हे याचं जे आहे हे हाताळणी कोणीही नाही करू शकत, त्याला परमिशन्स असतात सगळ्या. आणि त्यामुळे हे स्टडी आम्ही तिथे केली. आणि याचा जो आम्हाला हे भेटला इमेजेस हे जे आहेत त्या काय कुठे कुठे 1, 2, 4 आणि 6 अवर्सला आम्ही घेतल्या आफ्टर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दॅट रेडिओ लेबल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. म्हणजे त्यात आमचा जो ड्रग होता तो रेडिओ लेबल केला आणि तो ऍडमिनिस्ट्रेट केला. हे स्टडी केली आहे रॅबिटमध्ये. आणि ऍडमिनिस्टर केल्यानंतर त्याचे फोटोग्राफ जे घेतल्यानंतर हे जे फोटोग्राफ्स आहेत तर आता तुम्ही इथे बघू शकता की ड्रग अपटेक इन द ब्रेन इथे दिसू शकते. इथे 1 अवर आहे, 1 to 4 अवर. 1 अवर मध्ये हे जे डार्क दिसते, हे जे तुम्हाला इथे लेफ्ट हँड साईडला डार्क दिसते, दिस इज अ मार्कर. ओके, दॅट इज नॉट अ ड्रग, दिस इज अ मार्कर टू अंडरस्टँड द पोझिशन ऑफ दॅट रॅबिट, की फिक्स पोझिशनला आहे की नाही तिथेच. त्याला आपण फिक्स करतो एका याच्यामध्ये, इक्विपमेंटमध्ये, ॲपॅरेटसमध्ये. आणि हे ब्रेन आहे इथे, हा इथे ब्रेन आहे. ओके, हे इथे जे आहे ते आपले किडनी वगैरे, ऑर्गन्स ऑफ एक्सक्रिशन, लंग्स, किडनी जे असतात आपल्या, जे दे एक्सक्रिटेड आफ्टर फंक्शन इज ओव्हर. ड्रगला किंवा फॉरेन सबस्टन्सला बॉडीमधून ते काढून टाकायचा प्रयत्न करतात, एलिमिनेट करतात. तर हे जे येलो कलर दिसते हे काय होते, ड्रग जो आहे हा स्लोली इथे येऊन राहिला, सिस्टेमिक याच्यामध्ये येऊन राहिला, आणि इट इज गोइंग टू द फॉर एलिमिनेशन. पण तुम्ही जर बघितलं हे 3 आणि नंतर 4 तासानंतर जर बघितलं, 6 तासानंतर, हे 4th इमेज, इथे काय होतंय की हे जे ऑर्गन्स ऑफ एलिमिनेशन आहेत, ओके, म्हणजे तुमचं किडनी आहे, ओके, तर तिथे जास्ती प्रमाणात आलेला आहे. आणि हा इथून येतोय, खाली येतोय, पहिले नोज टू ब्रेन जातोय, त्यानंतर तो खाली ब्लडमध्ये येतोय, वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये जातोय, डिस्ट्रीब्यूट होतोय, आणि फायनली ऑर्गन्स ऑफ एलिमिनेशन, आणि इथे तो जो अॅक्युमुलेट झालाय जास्ती फॉर द एलिमिनेशन. तर हे क्वालिटेटिव्ह इमेज आहे, यामुळे आपण क्वांटिटेशन नाही करू शकत, पण आपल्याला समजू शकते की हा ड्रग कसा गेला नोज टू ब्रेन, आणि तो कसा परत ब्लडमध्ये येतो फॉर एलिमिनेशन. तर याचं कन्क्लुजन आहे
की रॅपिड अक्युमुलेशन ऑफ रेडिओ लेबल ड्रग इन द ब्रेन, म्हणजे ब्रेनमध्ये पटकन जातो रॅपिडली फॉलोइंग इंट्रानझल ऍडमिनिस्ट्रेशन, अँड आफ्टर दॅट त्याचं काम झाल्यानंतर, ऍक्शन झाल्यानंतर तो परत डिस्ट्रीब्यूट होतो बाकी सगळ्या ऑर्गन्सला, आणि तिथून मग तो एलिमिनेट होतो थ्रू द ऑर्गन्स ऑफ एलिमिनेशन. तर ही जी आहे ही आपली तिसरी स्टडी होती, क्वालिटेटिव्ह स्टडी होती. तर इथे आपण 2 एक्झाम्पल घेतले क्वांटिटेटिव्हचे आणि एक एक्झाम्पल घेतलाय क्वालिटेटिव्हचे. तर फायनली सगळ्यात शेवटी आपण काय निष्कर्ष यातून काढणार, तर याचा निष्कर्ष हा जो सगळं संशोधन आहे, हा जो रिसर्च आहे यामधला, की ते नोज टू ब्रेन हे जे औषध पुरवठा आहे किंवा औषधी आहे, नोज टू ब्रेन डिलिव्हरी आहे, हे CNS विकारांच्या उपचारासाठी एक प्रभावी आणि अभिनव तंत्र आहे, इनोव्हेटिव्ह तंत्र आहे, न्यू टेक्निक आहे टू अवॉइड ब्लड ब्रेन बॅरियर, टू बायपास ब्लड ब्रेन बॅरियर अँड पी ग्लायकोप्रोटीन, दॅट इज PGP, म्हणजे म्हटलं की जे इफ्लक्स प्रोटीन असतात की जे आलेल्या ब्रेनमध्ये जे आलेल्या याला ड्रगला एस्केप केला त्यांनी समजा ड्रगनी आणि क्रॉसेस बाय चान्स, ओके, तर तो त्याला बाहेर फेकतात, तर हे अवॉइड करतो आणि जेणेकरून मग जास्ती प्रमाणात तो ड्रग तिथे ब्रेनमध्ये जातो जिथे पाहिजे, जिथे ऍक्शन होते त्याची. तर अल्झायमर्स, पार्किन्सन, सिझोफ्रेनिया, डिप्रेशन यासारख्या विकारांवरील उपचारात संभाव्य सुधारणा, यामध्ये इम्प्रुव्हायझेशन, इम्प्रुव्हमेंट टू मॅनेज, म्हणजे तो इफेक्टिव्हली हे ड्रग्ज, हे डिसिजेस जे आहेत ते मॅनेज करण्यासाठी चांगल्या पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो. आणि भविष्यात आय एम व्हेरी शुअर भविष्यात त्याचा प्रचंड फायदा होणार आहे आणि लवकरच सगळ्या खूप सारे म्हणजे औषधी जे आहेत ह्या नाकावाटे देण्यासाठी नोज टू ब्रेन याच्यामध्ये मार्केटमध्ये दिसतील पुढील काळात. औषधाची उच्च जैव उपलब्ध आणि जलद चिकित्सा परिणाम होते. म्हणजे काय उच्च जैव उपलब्ध, म्हणजे बायो अवेलेबिलिटी, जसं मी म्हटलं उपलब्धता, म्हणजे नॉट ओनली इन द ब्लड, पण या केसमध्ये आपण काय म्हणतो ब्रेनमध्ये जिथे पाहिजे तिथे, दॅट इज ऍट द साईट ऑफ ऍक्शन इन सिम्पल लँग्वेज. आणि जलद चिकित्सीय परिणाम म्हणजे काय, जलद पटकन, जसं आपण एखादा वास आपल्याला पटकन येतो ते ओल्फॅक्टरी अँड ट्रायजेमिनल नर्व मधून, तसंच तितक्या प्रमाणात गॅसेस याच्यामध्ये नसल्यामुळे ते तितक्या याच्यात फास्ट नाही, सेकंदामध्ये नाही होणार, पण 5 ते 10 मिनिटात ती जी औषधी आहे नाकावाटे ब्रेनमध्ये जातं आणि त्यामुळे जलद परिणाम सुरू होतो, लवकर परिणाम सुरू होतो आणि 4 ते 5 तासापर्यंत ते औषध तिथे ब्रेनमध्ये राहतो. त्यामुळे त्याचा तो इफेक्ट जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. आणि जो यामुळे या डिसिजेसमध्ये ट्रीटमेंट टाइम जास्ती आहे. तुम्ही बघा डिप्रेशन झालं किंवा सायकोसिस झालं किंवा अल्झायमर झालं किंवा तुमची इपिलेप्सिस झाली, या केसमध्ये रुग्णांना कधी कधी लाईफ टाईम औषधी घ्यावं लागतं, कधी कधी 3 वर्ष 4 वर्ष 2 वर्ष. हे कदाचित या कारणामुळे आहे की तिथं तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये वेळ जात नाही. पण या माध्यमातून जर आपण गेलो नोज टू ब्रेन ड्रग डिलिव्हरीसाठी, तर तो जो वेळ आहे, जो लागणारा वेळ आहे साधारणतः, त्यामध्ये कमी येऊ शकते. 4च्या ऐवजी 2 वर्षात बरा होऊ शकते रुग्ण, 2च्या ऐवजी 1 वर्षात बरा होऊ शकते आणि त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते कमी असल्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होऊ शकते. आणखी जे निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकतो ते म्हणजे प्रणालीगत साईड इफेक्ट कमी करणे आणि अधिक लक्षित म्हणजे टार्गेटेड उपचार. म्हणजे तुम्ही जे मॉडिफाईड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम बनवतात, कॅरियर्स बनवतात, त्यामुळे आपण कमीत कमी त्याचे साईड इफेक्ट कसे करता येईल त्यावर आपण काम करू शकतो बाय टार्गेटिंग, की जिथे ऍक्शन पाहिजे तिथेच तो जाईल. दुसऱ्या जसं आता कॅन्सरमध्ये म्हणतो आपण, कॅन्सरला आपण जे फोटोथेरपी देतात किंवा किमोथेरपी देतात, तर ते किमोथेरपी ड्रग हे ओळखत नाहीत की कोणता कॅन्सर सेल आहे आणि कोणतंही आहे, त्यामुळे सगळ्या बॉडीवर हे होतो. पण तसं जर आपण काही हे केलं, तसं त्याच्यावर काम झालं आहे मोनोक्लोनल अँटीबॉडी ड्रग टार्गेटिंग, की तो ड्रग जो आहे तो पर्टिक्युलर मॉलिक्यूल आहे कॅरियर, ते जिथे पाहिजे तिथेच तो घेऊन जाईल, त्याला म्हणतात टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. त्यामुळे काय होते की बाकीच्या जे सेल्स आहेत, टिश्यू आहेत, त्याला डॅमेज होणार नाही आणि ते साईड इफेक्ट, अदरवाईज प्रचंड जे साईड इफेक्ट असतात किमोथेरपीमध्ये वगैरे, कारण ते नॉर्मल सेल पण ते अफेक्ट होतात. कॅन्सर सेल बद्दल सोबत सोबत नॉर्मल सेलवरही त्याचा परिणाम होतो, चुकीचा परिणाम होतो, वाईट परिणाम होतो. त्यानंतर नॅनो पार्टिक्युलर औषध वितरणामुळे औषधाचे दीर्घकालीन रिलीज म्हणजे आणि अधिक स्थिरता म्हणजे स्टॅबिलिटी, वेळ उशिरापर्यंत रिलीज, आपण जसं म्हटलं 4 तासापर्यंत रिलीज होऊ शकते, ते पॉसिबल आहे, पण 24 तासापर्यंत होऊ शकत नाही. जसं आपण ओरली टॅबलेट जर घेतो, वन्स अ डे टॅबलेट आपण म्हणतो, डॉक्टर देतात आपल्याला की एकदाच घ्यायची, तर ते काय करतात 24 तासापर्यंत ड्रग रिलीज करतात. ते इथे या केसमध्ये शक्यता नाही. ते आणखी एक याचं लिमिटेशन आहे, 4 ते 5 तासापर्यंत. त्यापेक्षा जास्ती कुठलंही औषध कुठल्याही पद्धतीने तुम्ही बनवा, म्युको ॲडेसिव्ह बनवा
ती किती चांगलं चिटकलं म्युकोजाला तरी त्यापेक्षा जास्त तिथे राहू शकत नाही, कारण तो म्युकोजा आहे तो रिप्लेस होत राहतो आणि न कळतपणे आपण त्याला सॉल्व्ह करतो, गिळून घेतो, पोटात जातो आणि पोटामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे जे पण असते, डस्ट वगैरे असतं सगळं, ते पोटामध्ये ऍसिड जे असते आपल्या स्टमकमध्ये त्यामुळे ते किल होतात. तो हा डिफेन्स मेकॅनिझम आहे त्याचा म्युकस सिक्रिशनचा. त्यानंतर दीर्घकालीन सुरक्षितता, लॉंग टर्म सेफ्टी आणि कार्यक्षमतेसाठी जरी आपण इतकं काम चालू आहे, अॅनिमल स्टडी चालू आहेत, ह्युमनवर झाल्या, काही ट्रायल फेल झाल्या, पण कन्सिडर करून आपण जर दीर्घकालीन सुरक्षितता, लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू त्याची सेफ्टी आणि त्याची इफेक्टिव्हनेस हे करण्यासाठी अजूनही विस्तृत संशोधनाची आवश्यकता आहे. ह्युमन्सवर संशोधनाची आवश्यकता आहे. हायर अॅनिमल जसं की म्हणतो आपण रिसर्च मंकी, डॉग्स अँड ऑल त्यावर करून, त्यावर ह्युमनवर करून त्याची आवश्यकता आहे. ते चालू आहे, काही झालं आहे पण त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली फेल्युअर झालं आहे पहिल्या फेजमध्ये. त्याचे फेजेस असतात, क्लिनिकल ट्रायल 1, 2, 3. तर पण हे कधी ना कधी शक्य लवकरात लवकरच होणार आहे आणि त्याचा सगळ्या रुग्णांना फायदा होणार आहे जे सफर करतायत CNS डिसऑर्डर पासून आणि त्याच्या नातेवाईक, घरचे सगळ्यांनाच त्याचा फायदा. तर विज्ञान समुदायाच्या दृष्टीने नोज टू ब्रेन औषध पुरवठा, CNS विकारांच्या औषध पुरवठा, या CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम विकारांच्या, ब्रेन विकारांच्या उपचारात महत्वपूर्ण क्रांती घडवू शकतो, या निष्कर्षापर्यंत आपण निश्चितच पोहोचू शकतो, पोहोचलेलो आहे. आणि तो वेळ आता जवळच आहे की जेव्हा हे सगळे औषधी आपल्याला मेडिकल स्टोर्स मिळतील, डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतील आणि त्याचे फायदे रुग्णांना व त्यांच्या आप्तेष्टांना मिळणार, त्याचा प्रचंड फायदा होणार. तर हा त्याचा ओव्हरऑल त्याचा निष्कर्ष आहे. एवढंच बोलून इथे मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तुम्ही पेशंटली ऐकल्याबद्दल, शांत चित्ताने ऐकल्याबद्दल. त्यासाठी पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू. आणि एवढंच बोलून मी माझं इथे कन्क्लूड करतो सेशन. आणि काही तुमचे प्रश्न असतील. धन्यवाद सर. प्राध्यापक टेकाडे, तुम्ही खरंच बॉर्न टीचर आहात. म्हणजे इतकं प्रभावीपणे तुम्ही 1 तास 5 मिनिटं बोललात, आम्हाला खेळवून ठेवलं आणि वेळेच्या बाबतीमध्ये अतिशय पर्टिक्युलर. काही पहिल्या महत्वाचे मुद्दे मी सांगतो, कारण हा विषय प्रत्येकाचा समस्या आहे. जसं तुम्ही म्हटलं की एक घरामध्ये रोगी आणि तो पण ब्रेन रिलेटेड असेल तर अख्खं घर एक आजारी असतं, नाही म्हटलं तरी. आणि खास करून तुम्ही जो उल्लेख केलात की एखाद्या व्यक्तीला काही आठवत नाही, स्वतःच्या माणसानं ओळखू शकत नाही, याच्याहून दुःख काय असू शकतं. आणि या मेंदूचे विकार आणि त्याच्यावरील उपचार याच्यावर तुम्ही खरंच प्रभावीपणे बोललात. मला अजून एक गोष्ट खरंच कौतुक करावीशी वाटते मनापासनं, एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही. तुम्ही अनेक ठिकाणी ज्या ज्या लोकांची तुमच्या संशोधनामध्ये मदत झाली त्यांचा तुम्ही नावासकट उल्लेख केलात. ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट व्हर्च्यू असं नेहमी म्हटलं जातं. हे मला पर्सनली खूप भावलं. आपण आपल्या धन्यवाद. विषयामध्ये अनेक गोष्टींबद्दल बोललात की जे सामान्य माणसांना आम्हाला माहीत नसतं. म्हणजे उदाहरणार्थ डोपामाइन उत्पादक पेशी असतात आणि त्या मेल्या तर कसे रोग घडू शकतात. किंवा तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी बोललात, जसं आम्ही एखाद्या रसायनशास्त्रामध्ये वेगवेगळे कायनेटिक्स बद्दल काम करतो, तसंही ते फार्माको कायनेटिक्स पॅरामीटर्स काय असू शकतात, त्यातले कुठले सिमॅक्स सारखा प्रभावी असू शकतो. तिसरं म्हणजे भगवंतानी आपल्याला जी पंचेंद्रिय दिलेत त्याच्या मागचं किती त्याचं गूढ त्याच्या मागचं प्रभावीपणा आहे. की नाकातनं मेंदू हा अतिशय जवळ आहे, पण त्याचा असलेला मार्ग किती मेंदूच्या विकारांसाठी, उपचारासाठी चांगला घडू शकतो. आणि त्यात देखील भगवंतानी दिलेली आपल्याला म्युकस आणि त्या केस नाकातले याचा एक फिल्टर म्हणून कसा वापर झाला, हे तुम्ही शास्त्रीय दृष्टीने खूप प्रभावीपणे सांगितलं. आणि याच्याच बरोबर एक BBB कॉन्सेप्ट जो तुम्ही सांगितला, ब्लड ब्रेन बॅरियर, आणि तो आपल्याला टाळायचा असेल तर ड्रग ब्रेन पर्यंत पोहोचायला बायो अवेलेबिलिटी आणि गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्फंक्शन कसे आपण टाळावे, या चॅलेंजेस मधनं कसं बाहेर यावं. तुमच्या या व्याख्यानामध्ये मला ग्राफिक्स पण पर्सनली खूप आवडले. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ग्राफिक्स मधनं हा क्लिष्ट विषय असा आपण जर का म्हटला, कारण जनरली फार्मासिस्ट म्हटल्यानंतर तुम्ही अर्धे अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी मधले तज्ज्ञ होताच, कदाचित तुम्हाला ते व्हावं लागतं या विषयांमुळे. आणि ते मी स्वतः वैयक्तिकरित्या इथे अनुभवलं की त्या विषयांमधलं तुमची माहिती खूपच चांगली आहे. मला खूप आवडलं सर. आणि विज्ञानगंगा, जे आम्ही मराठी विज्ञान परिषद आणि MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडनं वेगवेगळ्या विषयावरती
जे विषयांवरती वक्ते घेतो त्यातलं आजचं खूपच प्रभावी होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 58 पर्यंत वक्त्यांबरोबर उपस्थित श्रोते होते. 58 पर्यंत हा खूप चांगला नंबर आहे आणि हा सगळे व्हिडिओ पुढे बघणारच आहेत. इतरांना मी प्रश्न द्यायच्या आधी काही प्रश्न सर तुम्हाला चॅटवरती आलेत, ते पण मी एक वाचून दाखवतो आणि मग काही प्रश्न उपस्थित जे आहेत त्यांच्याकडनं आपण घेऊ थोडक्यात. एक प्रश्न विचारलाय, प्लीज ॲडवाइज ऑन द इफेक्टिव्हनेस ऑफ स्टेम सेल थेरपी फॉर ऑटिझम अँड ADHD. हा एक प्रश्न आलाय. नंतर एक प्रश्न डॉक्टर नलबलवार यांच्याकडनं होता, ते आता कदाचित या सेशनला आता नसतील. त्यांनी लिहिलंय, युअर ओपिनियन फॉर स्टेम सेल थेरपी ॲज अ ट्रीटमेंट फॉर ऑटिझम. म्हणजे हे जे आता समस्या खूप काही दिसत आहेत समाजामध्ये, तर यासाठी सर, आणि माझा एक प्रश्न असा आहे की योग आणि योगामधल्या काही निद्रा आहेत की ओंकार साधना, भ्रमरी, किंवा एक ह्युमन इज अ सोशल अॅनिमल, तर संवाद यांनी पण काही मेंदूला तलाखी किंवा काही होऊ शकेल का? तर हे सर 2 चॅटवरचे प्रश्न, एक माझा प्रश्न आहे. तर याचं आपण जरा उत्तर दिलं तर मग त्याच्यानंतर आपण इतर काही उपस्थितांचे प्रश्न घेऊया सर. बरं, ठीक आहे. सर्वप्रथम धन्यवाद सर ॲप्रिशिएशनसाठी. आणि आता आपण पहिला जो प्रश्न आहे तो स्टेम सेल्सचा आहे. ओके. तर स्टेम सेल्सचं जे आहे त्यात आता त्यातलं माझं फार काय एरिया ऑफ इंटरेस्ट फारसा असं हे नाही आहे. पण मी एवढंच सांगू शकतो की स्टेम सेल जे आहे त्याच्यामध्ये आता बरेच क्रांतिकारक काम चालू आहे त्यामध्ये, की जो स्टेम्स जन्माच्या वेळी जे प्लॅसेंटल याच्यामधून जे सेल काढून त्यापासून इव्हन वेगवेगळे ऑर्गनसाठी आणि आयुष्यभर काही डिसीजेस झाले तर त्याचा कसा उपयोग करता येईल. कारण जेनेटिकल ते मटेरियल जीन डिस्फंक्शनिंग असलं काही असलं तर त्या स्टेम सेलचा उपयोग होऊ शकते. आणि ते स्टेम सेल जे आहे प्रिझर्व करून, स्टेम सेल बँकिंग म्हणून एक कॉन्सेप्ट आहे की त्या इंडिव्हिज्युअलच्या जन्माच्या वेळी ते स्टेम सेल वेगळे करून त्याला प्रिझर्व करून ठेवतात आणि त्याचा ऑटिझमच नाही बऱ्याचशा याच्यामध्ये त्याचा उपचारासाठी उपयोग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. तेवढंच मी सांगू शकतो. दुसरा प्रश्न होता की होमिओपॅथी आणि APHD याच्याबद्दल त्यांनी विचारलं होतं की इफेक्टिव्हनेस ऑफ अल्टरनेट मेडिसिन्स लाईक होमिओपॅथी आणि आयुर्वेदा फॉर, याचा काही तुमचं काही भाष्य करायचं आहे? येस, ऑफकोर्स. म्हणजे प्रत्येक पॅथीचं आपलं आपलं काही महत्व आहे. होमिओपॅथीचं मी सांगेल तर माझा पर्सनल पण अनुभव आहे की ते जे आहे, हा तर सर. होमिओपॅथीचं जे आहे त्यामध्ये आणि आयुर्वेदाचं जे आहे ते जुनाट रोग किंवा असे जे काही रोग आहेत की जसं होमिओपॅथीचं माझं पर्सनल मी एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मला म्हणजे कॉलेजला असताना प्रचंड सर्दी म्हणजे शिंका यायच्या आंघोळ केल्यानंतर वगैरे, आणि तो खूपच प्रॉब्लेम होता. तर मी आयुर्वेदिक जे ॲलोपॅथी जे घेतलं त्याच्यावर काही फरक नाही पडला. पण नंतर होमिओपॅथीचा मला त्यात फरक पडला. आणि म्हणजे मी असं म्हणणार नाही सगळ्याच याच्यावर मध्ये, कुठे कुठे इन्स्टंटली ॲलोपॅथीला काही पर्याय नाही. काही केसेसमध्ये तुमचे हेमोपॅथी आणि इव्हन आयुर्वेदिक ऑल्सो, आयुर्वेदिक पण खूप चांगलं आहे. पॅथीचे सगळ्या याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. काही याचे कुठे ते फार चांगल्या पद्धतीने हे करते, कुठे जे त्याला वेळ लागतो ट्रीटमेंटला. पण अशी कुठली पॅथी नाही की ज्याचं आपण म्हणू की त्याचा उपयोग नाही. सगळ्या पॅथी ह्या आहेत. फक्त आपल्याला जसं की शस्त्रक्रिया इन्स्टंट जर पाहिजे असेल तर ॲलोपॅथीला पर्याय नाही. पण तुमचे जुनाट आणि चिवट रोग असतील की ज्यातून तुम्हाला हे करून की याचं कारण काय मुळापर्यंत जाऊन आयुर्वेदामध्ये वगैरे की मूळ कारण शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट करायचं. साधारण सुपरफिशियली सिमटम ट्रीटमेंट केल्यापेक्षा, त्यामुळे आयुर्वेदाला कदाचित वेळ लागतो, होमिओपॅथीमध्ये कदाचित वेळ लागतो, पण काही डिसीजमध्ये, क्रोनिक डिसीजेसमध्ये ते इफेक्टिव्हली हे करतो. वेळ लागतो पण इफेक्टिव्हली ट्रीटमेंट करतो. त्यामुळे प्रत्येक पॅथीचे धन्यवाद. आपले ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज. धन्यवाद सर. उपस्थितांपैकी कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपण स्वतःला अनम्यूट करा आणि टेकाडे सरांना आपण प्रश्न विचारू शकता. सर, मी अंजली आर्वीकर बोलते. हा, बोला. सेरेब्रल पाल्सी आणि आता थोडस डिल्युजन आणि या सगळ्या याच्यासाठी चालू आहेत औषधी काही मुलींची. तर त्याच्यावर आपल्या ह्या नशेचे जे सांगितलं तुम्ही, तर त्याचा उपयोग कसा होऊ शकेल आणि हो. पाहिजे असेल तर कुठे मिळेल नेहमीसाठी? नाही म्हणजे आता सध्या तुम्हाला औषध नाही मिळणार कारण याच्यावर रिसर्च चालू आहे. आणि हे जे मी डिसीज बोललोय आता बरेचसे कव्हर नाही केले मी कारण आपल्या वेळेचा अभाव होता. म्हणून मी साधारण ठराविक ढोबळ मनाने साधारण घेतले जे मला हे वाटले की बाबा हे फार कॉमन आहे किंवा काय. तर जे पण डिसीजेस आहेत ही जी आहे ही प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी सारखं यूज होऊ शकते. हेच टेक्निक आपण यूज करून त्याचे जे ड्रग्ज आहेत
ओके, जसं तुम्ही म्हटलं सेरेब्रल पाल्सी किंवा ज्या ट्रीटमेंटसाठी जे आपण हे करतो ते आपण या माध्यमातून नॅनो पार्टिकलनी थ्रू नाकावाटे नजल थ्रू रूट थ्रू आपण देऊन त्याच्यावर उपचार करू शकतो आणि त्याच्यात निश्चितपणे परिणाम होऊ शकतो असं मला खात्री आहे. कारण सगळे हे जे आम्ही केलं आहे ॲनिमल स्टडीवर इफेक्टिव्हली फार चांगला परिणामकारक मिळाला आहे. त्यामुळे कुठलेही ज्याची ज्याची ऍक्शन मेंदूमध्ये आहे, ब्रेनमध्ये आहे, सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ऍक्ट करतो तो तिथे हे करतो, त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये हे लागू होऊ शकते. हा जो रिसर्च आहे. छान सर. अच्छा. आपल्याला सोनल स्मिथ पाटील यांनी एक प्रश्न विचारण्यासाठी हात उंचावलाय. त्यांना आपण पहिलं प्राधान्य देऊ आणि त्याच्यानंतर मला वाटतं दुसऱ्यांचे पण आपण प्रश्न घेऊ. पाटील मॅडम. थँक्यू सो मच. खूप छान लेक्चर होतं. मी अगदी मनापासून ऐकलं. मी Thank you. सिनियर सिटीजन आहे. 67 एज आहे माझं. तर मला सर असा प्रश्न विचारायचा आहे की आपण मेंदूच्या विकारांवर औषधं सांगितली किंवा काही उपाय करायचे ते सांगितले, पण मेंदू आपला शेवटपर्यंत सक्षम राहावा म्हणून आपण काय प्रिकॉशन घ्यावी किंवा काही सप्लिमेंट्स घ्याव्या ह्याच्याबद्दल मला माहिती करून घ्यायला आवडेल. थँक्यू सर. चांगला प्रश्न आहे मॅडम. तर हे जे आहे, तर मी जसं म्हटलं आधीच बरेचसे जे आहे लाईफस्टाईल डिझीज आहेत बऱ्याच वेळा, आणि आजकाल जे प्रचंड समजा डिप्रेशन म्हटलं किंवा तुम्ही पोल्युशन वगैरे जे आहे त्यामध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात त्यामुळे जे चेन टाईप ऑफ रिॲक्शन होते, त्यामुळे हे सगळे अमायलॉइड बीटा अमायलॉइड आणि हे पुढे प्रॉब्लेम होत राहतात. पण याचं जे आपण म्हणून म्हटलं की प्रिकॉशन जर घ्यायचं म्हटलं तर असं म्हटलंय की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर सगळ्यात पहिले आहे की चेंज इन लाईफस्टाईल. ओके, यामध्ये म्हणजे काय की तुम्ही जसं अँटीऑक्सिडंट नॅचरल काही असतात, पालेभाज्या म्हणा, फ्रुट्स म्हणा, किंवा अजून काही न्यूट्रिएंट असतात, मायक्रो न्यूट्रिएंट असतात, काही अँटीऑक्सिडंट असतात. आता हे जे फ्री रॅडिकल जे असतात ते काय होतात की ते जनरेट झाल्यानंतर जे चेन रिॲक्शन सेटअप होते त्यामुळे तुमचं जे डिप्रेशन किंवा विसरण्याबद्दलचे जे बिटा अमायलॉइड प्लेग तयार होतात ब्रेनमध्ये वगैरे. ओके, तर त्याला हे करण्यासाठी काय होईल की तुम्ही अँटीऑक्सिडंट घेऊ शकता किंवा असे फूड खाऊ शकता की ज्यात अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त आहे, जसं की ओमेगा फॅटी ऍसिड, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, क्वेरसिटीन, काही नॅचरल फायटोझोम्स आहेत की प्लांटमध्ये मटेरियल्स आहेत असे की ज्याचं अँटीऑक्सिडंट ऍक्शन आहे, जे आपल्याला फूडमधून आणि खाण्यातून घेतात. तर खाण्यापिण्याच्या याच्यामध्ये जर आपण तसं जर बघितलं आणि जसं तुम्ही म्हणता की एजिंग वगैरे, अगेन एक्झरसाइज वगैरे हे तर येतोच, शुद्ध हवेमध्ये वगैरे फिरणं, पोल्युशन जे आहे तिथे शक्यतोवर त्यांना अवॉइड करणं किंवा मास्क वगैरे लावणं किंवा काय नाकातूनच आपलं जसं आपण म्हणतो औषध देतो आहे तसे आपले हार्मफुल इफेक्ट जसे काही काही व्हायरसेस बॅक्टेरिया ते पण जातात आपले. ओके, पण त्याला प्रोटेक्ट करण्यासाठीच ते ब्लड ब्रेन बॅरियर आहे ना. पण इथे ते प्रोटेक्ट करते, पण इथे जे आहे आपल्याला असं नाही म्हणू शकत की आपण की इथे तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन आहे, ओके दॅट इज ओके, पण ड्रग्सच्या वेळेस आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो तेव्हा तुम्ही ठीक आहे काइंडली लिटिल बिट ओपन दॅट की बाबा आम्हाला ते ड्रग्स पाठवायचं आहे तिथे, असं नाही होते. म्हणजे काय तात्पर्य काय, तर आपण प्रिकॉशन घेणं, हेल्दी राहणं, चांगलं याच्यामध्ये म्हणजे ऑक्सिजन, चांगलं फूड जे की अँटी ऑक्सिडंट ज्यामध्ये आहे, न्यूट्रिशियस खाणे, हे सगळे आहे की ज्यामध्ये आपण मेंदूची पण आपण काळजी घेतल्या जाते आणि ओव्हरऑल बॉडी ॲज अ होल. ओके, थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अजून कोणाला उपस्थितांपैकी प्रश्न विचारायचे असतील तर आपण नक्की घेऊया. सर. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. बोला. हा, आपला परिचय द्या. सर, मी सागर इंगळे. हा, बोला. सर, मला डिप्रेशनचा त्रास आहे. 10 वर्षापासून जातच नाही तो आजार. 10 वर्ष तुमची ट्रीटमेंट चालू आहे का? हो. बरं. 10 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे? हो सर. बरं. नाही मग मी आधीच बोललोय मी की याला वेळ लागतो, भरपूर वर्षानुवर्ष लागतात बरेचशा डिसिजेसमध्ये. आणि याला जे आहे, आता मी यावर काही फारसं भाष्य करू शकणार नाही, कारण काय की मी त्याचा असं डॉक्टर म्हणजे काही मेंदूचा स्पेशलिस्ट किंवा हे नाही. माझं काम जे आहे ते रिसर्च आणि त्याच्यामध्ये कसे ड्रग डिलिव्हरी सिस्टीम मॉडिफिकेशन करून कसं ते करता येईल आपण त्याच्यावर ॲनिमलवर स्टडी करतो, आणि त्याचा जेणेकरून जे आपण आज काम करतो तेच काही कालांतराने वर्षातून ते इंडस्ट्रीमध्ये येते, बाहेर येते, सोसायटीमध्ये येते, त्याचा फायदा होतो. त्यामुळे आता नेमकं तुमची कंडिशन तुमचं काय आहे ते मला हे माहित नाही, आणि तसंही मी याचा डॉक्टर नसल्यामुळे मी त्यावर फारसं काही बोलू शकत नाही. तुमचे डॉक्टर्स त्याबद्दल चांगले येऊ शकतात, चांगले सांगू शकतात. आणि हा जे आहे त्याला कालावधी भरपूर लागतो ट्रीटमेंटला. नुसतंच कालावधी नाही, औषध नाही, त्यासोबत आपल्याला दोन्हीही आपल्यालाही काही हे करावं लागतात, म्हणजे
ते पथ्य पाळावं लागतात, त्याप्रमाणे रेग्युलॅरिटी, औषध घेणं वगैरे जसं डॉक्टर सांगतील तसे. ते डिस्कंटिन्यू मध्ये थांबलं, 4 दिवस घेतली, 8 दिवस नाही घेतलं, अशाने ते बरं होणार नाही. ओके. मी धन्यवाद एवढंच सर. सांगू शकतो. अजून कोणाला धन्यवाद. काही प्रश्न घ्यायचे हॅलो. आहेत का? आपलं हा नाव सर, सांगा आणि प्रश्न नमस्कार. विचारा. सर हा बोला, नमस्कार, मी पाटकर सर. पाटकर बोलतो. हा पाटकर हॅलो. सर बोला. एक मिनिट. हा पाटकर सर आमचे कार्यवाह परिषदेचे. हा पाटकर सर बोला आपण. हो हो हा हा बोला हा सर. थोडक्यात डॉक्टर टेकाडे, हा बोला तुम्ही सर. नाकातनं ब्रेन पर्यंत मेंदूपर्यंत जायचा एक मार्ग केला. हा मग तसाच कान आणि डोळा पण अगदी ब्रेनच्या जवळ आहे. बरोबर. तर त्याच्या थ्रू काही असा वेगळा इनोव्हेटिव्ह विचार केलाय का औषध द्या पोचवायचा? अत्यंत छान क्वेश्चन आहे हॅलो, सर. आलं लक्षात मी काय आलं म्हटलं ते? लक्षात, आलं लक्षात. फार सुंदर प्रश्न आहे तुमचा, छान आहे. यामध्ये झालेलं आहे सर, यामध्ये लोकांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोळ्या वाटून तर नाही, हा पण काना वाटे जे आहे त्यावर काही संशोधन पेपर आहेत, रिसर्च पेपर आहेत. रिसर्च पेक्षा एक ओके थेअरी मांडलेली आहे, ओके रिव्ह्यू पेपर आहेत, की असं असं होऊ शकते. जसं नोज टू नाकातून हा ब्रेनकडे जाऊ शकते, तसं कानातूनही ब्रेनकडे जाईल. पण कानातून ब्रेनमध्ये जे आहे ते जे बरोबर बोन असते हा आणि जे कॉक्लिअर मेम्ब्रेन आणि जे हम्म, पर्टिक्युलरली जे आता माझ्या त्या इथमॉइड काय लक्षात नाही माझ्या नाव त्याचं बोनचं काय आहे ते, त्यामुळे तो एक तिथे अडथळा किंवा हे होऊ शकते. म्हणजे ओके तिथून त्यामुळे तो ड्रग आहे ना, जसा नोज टू ब्रेन मध्ये जातो तसा त्या तिथे ते ऑब्स्टॅकल आहे कानाच्या याच्यामध्ये. हा म्हणून तिथे फार काही त्याच्यावर रिसर्च झालेला नाही, कारण असं लक्षात आलं आहे की ते तिथे इफेक्टिव्ह नाहीये, जाऊ नाही शकत. हा धन्यवाद सर. बर धन्यवाद. अजून ओके कोणाला काही प्रश्न थँक्यू. विचारायचा आहे का? धन्यवाद. आपल्याकडे अजून हो 2-3 मिनिटं आहेत. सर, मी सुनील मराठे बोलतोय. हा बोला. हॅलो, हा येतोय बोला का सर. ऐकू? येतोय हा, येतोय, बोला. सुनील मराठे बोलतोय. तर सध्या मोबाईल आणि टीव्ही वगैरे सगळेजण जास्त बघता, तर स्क्रीन फोबियामुळे मेंदूवरती काही परिणाम होतो का? हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, माझे एक मित्र आहे 65 वर्षाचे, त्यांना पार्किन्सन खूप जोरात आहे. त्याच्यामुळे मधून मधून त्यांना दिवसातून एकदा औषध घ्यावे लागतं. औषध घेतल्यानंतर ते 3 तास बरे असतात, 3-4 तास, आणि नंतर पुन्हा त्यांचा पार्किन्सन चालू होतो. अच्छा, बरं. तर पहिला जो प्रश्न आहे की स्क्रीनच्या याच्यामुळे हे प्रूव्ह झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की स्क्रीनच्या याच्यावर खूप जास्ती स्क्रीन टाइम असेल तर बघा आपले डोळे दुखायला लागतात. डोळेपासून हा डोळे सगळे ना, तुमचे डोळे दुखायला लागतात, काही फार जास्ती डोकं दुखायला लागते. म्हणजे हे हा सिम्पटम्स म्हणजे काय होतं की ब्रेन पर्यंत जातच ना, इमिजिएटली ब्रेन रिस्पॉन्ड करतो. आपले जे नर्व्स असतात, आपण एखाद्या सेन्स कशातरी गरम याला टच केलं की लगेच आपल्याला कळते. एखादा घाण वास हा आला की लगेच ब्रेन सांगते आपल्याला की अरे नाक बंद करायचं आहे. तसं हो येस त्यात नाही, आता हे डोळे दुखणे किंवा आपलं डोकं दुखणे काय हे सांगतं आपल्याला की अरे हे तुमचं खूप जास्ती झालं. स्क्रीनच्या तुम्ही बघा, मला त्रास होत आहे, डोक्याला त्रास होत आहे, ब्रेनला त्रास होतो आहे, हे होत आहे. पण तरी आपण काय सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेल्या आजकाल की आपण ते अवॉइड करतो, इग्नोर करतो. जोपर्यंत आपल्याला इग्नोर आपण तोपर्यंत करतो जोपर्यंत आपल्याला हॉस्पिटलमध्ये व्हायची गरज नाही, ऍडमिट व्हायची गरज नाही. बरेच लोक साधे साधे उपचार, साधे साधे आजार पण अंगावर काढतात, उपचार करत नाहीत लवकर, आणि मग ते वाढतात. ज्यावेळी त्यांना वाटते की आपण चालूच शकत नाही, फिरूच शकत नाही, तेव्हा ते बंद करतात का, नाहीतर बाबा कसं होईल म्हणजे काय. आणि मग त्यामुळे काय होते, तोपर्यंत वाढलेलं असते सगळं. तर म्हणून याचा निश्चितपणे होतो. असे बरेचसे रिपोर्ट आहेत, जसं प्रूव्ह झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की स्क्रीन टाईम, तुमचे जे रेज येतात त्यामधून जे डोळ्यावर जातात, डोळ्यातून ते हा डायरेक्ट म्हणजे सगळ्या बिंदूवर, सगळ्या याच्यावर, सगळ्या पूर्ण बॉडीवर त्याचा इफेक्ट होतो. हा आणि त्याचा फार प्रचंड इफेक्ट होतो. त्यामुळे ते शक्यतोवर आपण कमीत कमी यूज करायला पाहिजे जिथे गरज आहे. आता गरज पण आहे त्याची, टेक्नॉलॉजी. कोविडच्या काळामध्ये लेक्चर लहान लहान मुलांना सगळे मोबाईल आपणच दिले होते सगळे. आता त्यांना हो ते काढून घेणं म्हणजे आपणच, म्हणजे ते असं ते सगळं थोडं कठीण झालेलं आहे. पण तरी शक्यतोवर आपण प्रयत्न करायला पाहिजे की त्याचा यूज कसा चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीसाठी, चांगल्या कामासाठी आपण करू, आणि कमीत कमी आपण त्याचा वापर करू, हे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. दुसरा मग प्रश्न, स्क्रीनवरती बघण्याच्या अगोदर समजा इयरफोनने आपण समजा ऑडिओ ऐकलं तर त्याचा कमी परिणाम होऊ शकतो का? ऑडिओचा कमी परिणाम होऊ शकतो, पण परिणाम होईलच त्याचा. ऑडिओ तुम्ही जोरजोरात अच्छा. आवाज ऐकला, मग त्याचं हे पाहिजे, व्हॉल्यूम कमी पाहिजे किंवा काय. हा आणि कधी कधी लोक ऑडिओ हे लावून झोपतात, रात्रभर झोप लागते आणि त्याचा फार प्रचंड कळत नाही आपल्याला झोपेमध्ये वगैरे. आणि जरी हळू आवाजात जरी असला तरी तो टिम्पॅनिक मेम्ब्रेन आपल्या कानावर ते बंबार्ड करत राहतो. आणि हो हो असं झालेलं आहे की खूप त्याचं नुकसान झालेलं आहे कानाचं त्यामुळे. त्यामुळे बरोबर. हळू आवाजात
लिमिटेड टाइमसाठी ऐकलं तर दॅट इज गुड, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही तासन हम्म. तास सारखे जरी ऐकत बसलं त्यावर तर त्याचा निश्चितच परिणाम होणार हो हो. आहे, शॉर्ट टर्म मध्ये नाही पण लॉंग टर्म मध्ये होणार. अच्छा. आणि ते धन्यवाद टेकाडे पार्किन्सनचा सर. धन्यवाद पार्किन्सनचं टेकाडे सांगाल सर. का? थँक्यू. दुसरा जो प्रश्न आहे तुमचा पार्किन्सनचा, तुम्ही काय म्हटलं, परत परत रिपीट करता जरा. 65 वर्षाचा हा, आहे आणि तो व्यायाम खूप वगैरे त्रास खूप होतो. करायचा, खूप अच्छा. करायचा, दिवसातून 7 ते 8 तास व्यायाम करायचा, खूप हेवी शरीर आहे आणि तरी त्याला आता पार्किन्सनचा खूप त्रास आहे. नाही आता आणि हे मधून मधून त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात, औषध घ्यावं लागतं, नंतर 2-4 तास बरं वाटतं, नंतर पुन्हा मग ते पार्किन्सन वाढतं. आता कसं आहे, मी आधीच बोललो याच्यामध्ये की मधून मधून हे नाही, काही काही अशी जी डिझीज आहे याला लॉंग टर्म ट्रीटमेंट असते, कंटिन्युअस घ्यावं लागतं. ते मधून मधून अच्छा. घेतल्यामुळे कदाचित असं होऊ शकते. त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते फॉलो करायला पाहिजे, डिस्कस करायला पाहिजे. आणि तब्येतीचं आणि त्यामुळे बाबा पार्किन्सन होणार नाही याचं असं काही नाही आहे. ते फार हो जास्ती आपण मेंटल फिजिकली स्ट्रॉंग असलं म्हणजे, कारण हो. हे जे आहेत ते फिजिओलॉजिकल लेवलला न्यूट्रिएंट जे न्यूरो ट्रान्समिटर असतात, ओके, डोपामाइन आणि ऍसिटाइल कोलिन जे असतात त्याचं इम्बॅलन्स झाल्यामुळे ते होतात. आणि ही जे औषधी आहे, ड्रग आहेत, हे त्याला बॅलन्स करून ठेवतात. तुम्ही जर ते फॉलो केले तर डॉक्टरचं ऐकणं, डॉक्टरच्या प्रमाणे ते रेजिम फॉलो करणं, औषधी घेणं वेळच्या वेळेवर, त्यांनी सांगितलेले प्रिकॉशन सगळे हे करणं, हे यामध्ये आवश्यक आहे. त्याशिवाय मला इफेक्ट नाही मिळणार. नाही, त्यांचा मुलगाच डॉक्टर आहे, हा त्याच्यावर काही प्रश्न नाही. हा, म्हणजे मग त्यांनी तरी एखाद्या म्हणजे कसं होते की लक्षात नाही राहत आपल्या, किंवा विसरून जातो, किंवा घरचेही करतात, किंवा तसं होऊ शकते. हम्म. धन्यवाद धन्यवाद. मराठे सर. धन्यवाद. आपल्याला वेळेचं पण भान ठेवलं पाहिजे आणि अजून काही माहिती असेल तर आपण प्रत्यक्षरित्या सरांशी संपर्क करू शकता. हे सर्व रेकॉर्डिंग या व्याख्यानाचं आठवड्याभरामध्ये आमच्या मराठी विज्ञान परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती नक्कीच लोड होईल. त्याचा पण तुम्ही जरूर पुनरानुभव घेऊ शकता. आणि हे जे प्रश्न आता दिसत आहेत की जास्ती मोबाईलचा वापर, हे पालक म्हणून आपल्या सगळ्यांना भेडसावत आहेत. आणि भगवंतानी म्हटलंच आहे, एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉइझन. त्यामुळे शेवटी स्वतःवरती असलेला ताबा हे महत्वाचं आहे. आणि मी माझ्या मुलांनाही तेच सांगतो, विद्यार्थ्यांनाही सांगतो की मोबाईलपेक्षा माणसांची जास्ती बोला. कारण कुठे ना कुठेतरी सोशल कनेक्ट आणि पीपल कनेक्ट कमी होत गेला तर कदाचित आपणही एक यंत्रमानव बनू आणि एलियन घडू शकू. अर्थात हे माझं एक वैयक्तिक मत आहे, पण मला अगदी असं वाटतं बरोबर. की मानसोपचाराकडे जायच्या आधी आपण स्वतःहून आपल्या स्वतःची बंधनं समजून घेतली पाहिजेत आणि कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. सर, तुमचं आजचं व्याख्यान खूपच प्रभावी आहे. बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर चॅटवरची तुम्ही दिलेली आहेत. काही वक्त्यांनी पण इकडे जे प्रश्न विचारले त्याची दिलेली आहेत. त्यामुळे मी समारोपाची सांगता करताना परत एकदा आभार प्रदर्शन करतो. एक औपचारिकपणा नव्हे तर एक खरंच मनापासून एक प्राध्यापकांच्या क्लासमध्ये बसल्यासारखं वाटलं. आणि एक तुम्हाला आव्हान पण सर करतो मराठी विज्ञान परिषदेतर्फे की जर का तुम्ही आमच्या परिषदेचे आजीव सभासद नसाल तर विनंती आहे की तुम्ही सभासद व्हा. तुमच्यासारखे निष्णात लोक आम्हाला पाहिजेत. आणि मराठी विज्ञान परिषदेचे सुमारे 60 विभाग आहेत. त्यात मराठवाड्यामध्ये 6 विभाग आहेत, आपल्याच आजूबाजूला आहेत. त्यामुळे आमची पण कधी तिथे फेरी झाली तर नक्कीच भेटायला आवडेल. तिकडे काही निश्चित. व्याख्यानं लागली तर आपण अशी करू शकतो. आणि महाराष्ट्राच्या बाहेर 3 राज्यांमध्ये देखील मराठी विज्ञान परिषद आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या 4 उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्टाबद्दल तुम्ही सुरुवातीलाच बोललात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण एक सायंटिफिक टेम्पर, जर का इंडियाचं भारत करायचं असेल तर सायंटिफिक टेम्पर भारताचं झालं पाहिजे. कारण आपण फक्त आर्थिकदृष्ट्या प्रभावी न राहता वैज्ञानिकदृष्ट्या राहणं पण खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मराठी विज्ञान परिषद आणि MKCL हे आम्ही वेगवेगळ्या वक्त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही असे भाषणं ठेवत असतो. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे आभार. आणि मला खूप मेसेज आलेत. पाटील मॅडम पण म्हणाल्या की मी पण आजीव सभासद आहे. आनंद आहे. आपल्याला खूप सभासद हवेत, वेगवेगळ्या विषयातले निष्णात हवेत, जेणेकरून वैज्ञानिक भारत घडावा हीच परिषदेची पण इच्छा आहे, आपली पण इच्छा आहे. परत एकदा प्राध्यापक अविनाश टेकाडे सरांचे मी आभार मानतो. आणि त्यांच्या सर्व विद्यार्थी, त्यांचे सगळे जे संशोधक आहेत त्यांनाही मी अॅक्नॉलेज करतो की या सगळ्यांमुळे एक सुंदर आणि महत्वाचा विषय आपल्याला आज इथे बघायला मिळाला. आणि 58 पर्यंत उपस्थिती होती. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. आणि हा कार्यक्रम आता इथे संपतोय असं मी जाहीर करतो. हे 91वं पुष्प होतं. धन्यवाद. पुढचे वक्ते लवकरच आम्ही 92व्या पुष्पाचं जाहीर करू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.